हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. गेल्या सत्रामध्ये मागच्या आठवड्यात आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक 53 पर्यंत चर्चा केली होती आणि आज आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक 54 इथपासून पुढची चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक नवीन प्रयत्न करून पाहत आहे. स्क्रीन मध्येच टेक्स्ट इम्बेड करायचा आपल्या व्हिडिओ सोबत. तर सर्वांना व्यवस्थित दिसतोय व्हिडिओ आणि स्क्रीन? आपण चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. तुम्हाला व्यवस्थित दिसते? ओके ओके यस व्हेरी क्लिअर. ओके 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढे मोठे. ठीक आहे, धन्यवाद. तर अशा प्रकारे नाहीतर झूम वरती तुम्हाला एकदा व्हिडिओ पाहावा लागतो, मग परत टेक्स्ट पाहावं लागतं, स्क्रीन शेअर केलेली. त्यामुळे असं केल्याने एकत्र तुम्हाला दोन्ही दिसू शकेल. आणि मी एका बाजूलाच फक्त या बाजूलाच टेक्स्ट ठेवलेलं आहे, त्यामुळे या बाजूला आपण वाचू शकता. आणि इट इज नाईस. ओके थँक्यू. आजचं सेशन झाल्यानंतर तुम्ही कळवा. आहे जर चांगलं वाटत असेल असं, तर मग प्रत्येक सत्रामध्ये आपण असं करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ आणि टेक्स्ट हे बदलावं नाही लागणार, सारखं दोन्ही एकत्र दिसू शकेल. त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागली, पण चांगलं होत असेल तर तेवढी मेहनत घेणं हे चांगलं आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, दिसतही आहे आणि आवाजही येत. ओके थँक्यू, खूप छान, धन्यवाद. ठीक आहे, मी आता चॅट बॉक्स बंद करत आहे. आपण आपल्या सत्राच्या शेवटी उघडूया, नाहीतर काही जण मग खूप मोठे मोठे मेसेज टाकतात. आणि जेव्हा प्रश्न विचारायचे असतील तेव्हा शेवटी आपण चॅट बॉक्स चालू करूया. हरे कृष्ण. तर आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहोत आणि या अध्यायाची चर्चा करत आहोत गेल्या जवळपास 8-9 सत्रांपासून. आपण पाहिलं पहिल्या अध्यायात अर्जुनानं युद्ध न करण्यासाठीची कारणं सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी चर्चा करण्यास सुरुवात केली की तुझ्या हृदयामध्ये जी करुणा आहे ती शरीराप्रती आहे. तू पहा की हे फक्त शरीर नाही आहेत समोर उभे असलेले, हे जीवात्मे आहेत, आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहेत. हे सांख्य योग किंवा शरीर आणि आत्मा यातला फरक भगवंतांनी सांगितल्यानंतर
अर्जुनाने दुसरं कारण जे दिलं होतं, त्याच्या हृदयातली करुणा आहे पहिलं कारण होतं. दुसरं कारण होतं की जिंकलो तरी मला काही मिळणार नाही, कारण जे राज्य मिळेल ते सुद्धा रक्तानं माखलेलं असेल, तेही भोग करता येणार नाही आणि मेलो तर मग युद्ध कशाला करायचं, मेल्यावरही काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतात त्यानंतर सकाम कर्म, जरी तू सुखाची इच्छा करत असशील तरी सुद्धा लढणं हे तुझ्यासाठी जास्त लाभदायक आहे, म्हणून तू लढ अर्जुना, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात 7 श्लोकांमध्ये. आणि त्यानंतर आपण पाहिलं निष्काम कर्मयोग, याला बुद्धियोग आणि जो भक्तियोगाशी खूप साधर्म्य असलेला अशी एक योग पद्धती आहे, ज्याचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केलं. कशा पद्धतीनं हा निष्काम कर्मयोग ह्याचं पालन केलं पाहिजे हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं अर्जुनाला, आणि त्याचे लाभ काय आहेत हेही सांगितलं, त्याची चर्चा आपण केली. कशा प्रकारे सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ, सर्व गोष्टींमध्ये सर्व परिस्थितींमध्ये शीत उष्ण सुख दुःख मान अपमान सर्व परिस्थितींमध्ये त्यांना समान दृष्टीने पाहून युद्धाय युज्यस्व, एक कर्तव्य म्हणून तू लढलं पाहिजेस. आणि त्यानंतर आपण चर्चा केली कशा प्रकारे हा बुद्धियोग किंवा भक्तियोग हा आपल्याला नित्य फळ प्रदान करतो. हा आपल्याला ह्या जीवनाच्या जन्म आणि मृत्यूचं जे आपलं कालखंड आहे त्याच्या पलीकडेही ह्याचे लाभ आहेत. आणि थोडी सुद्धा प्रगती या भक्तियोगाच्या मार्गावरती एखाद्याने केली असेल तर ती नित्य काळासाठी त्या जीवात्म्यासोबत राहते. आणि हे खरं धन आहे, ही खरी गुंतवणूक आहे, याची चर्चा आपण केली. आपला व्हिडिओ आहे त्याचा, एक अशी गुंतवणूक जिचा लाभ जीवन के साथ भी आणि जीवन के बाद भी. हा श्लोक 40वा ज्याची आपण चर्चा केली. आणि त्यानंतर व्यवसायात्मिका बुद्धी, कर्मकांड वेदांमधील आणि देवी देवतांची उपासना भौतिक लाभासाठी भौतिक सुखासाठी, या भोग आणि ऐश्वर्याद्वारे जो योग पथावर व्यक्ती आहे, जो नित्य आनंद भगवंतांशी संबंध प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे, तो पथभ्रष्ट होतो आणि तो भरकटला जातो. त्यामुळे या कर्मकांडांच्या वैदिक यामिमाम पुष्पिताम वाचम, या आकाश पुष्प खूप मोठं प्रॉमिस देणारे, खूप मोठं आश्वासन देणारी अशी वाक्य आहेत वेदांमधली, पण ती खूप क्षुल्लक सुख या भौतिक जगतातलं आपल्याला प्रदान करतात. त्यामुळे विचलित होऊ नकोस अर्जुन, व्यवसायात्मिका बुद्धी ठेव. एक इह या एकनिष्ठ अशा बुद्धीने, एकनिष्ठ अशा ध्येयाने तू तुझ्या योग मार्गावरती मार्गक्रमण कर, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. कशा प्रकारे वेद हे 3 गुणांवरच चर्चा करतात. आणि त्यानंतर एक प्रसिद्ध श्लोक ज्याची आपण चर्चा केली, कर्मण्येव अधिकार असते, तुझा अधिकार कर्मणी एव अधिकार हते मा फलेषु कदाचन, कर्म कर एक कर्तव्य म्हणून आणि फळाची अपेक्षा करू नकोस. पण असं कर्तव्य कोण कसं करू शकेल यासाठी आपण पुढचा श्लोक पाहिला, समत्वम योग उच्यते योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, योगस्थ कुरु कर्माणि, योगामध्ये स्थित हो, भगवंतांशी संबंध प्रस्थापित कर आणि त्या भावनेमध्ये कर्म करण्याचा प्रयत्न कर. आणि अशा प्रकारे जर कर्म केलंस तर ते कर्म करताना दुरेण ही अवरम कर्म, चुकीच्या गोष्टी दूर ठेव, पापकृत्य सोडून दे आणि प्रत्येक कार्य हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी योग पद्धतीमध्ये स्थित होऊन कर. आणि त्यानंतर अशा कार्याने काय लाभ होतील, सर्व जे पाप पूर्वकर्माच्या ज्या काही जी काही फळं असतील, ज्या काही रिॲक्शन्स असतील, त्यात सर्वातनं तू मुक्त होशील, जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होशील. आणि वैदिक ह्या कर्मकांड जे विभाग आहेत वेदांमधले त्यांच्या प्रती तू आकर्षित होणार नाहीस आणि तुझी बुद्धी स्थिर होईल, अचला बुद्धी होईल, समाधी प्राप्त होईल, एकनिष्ठ अशी बुद्धी होईल तुझी या दिव्य मार्गावरती प्रगती करण्यासाठी, अशी ग्वाही भगवंतांनी अर्जुनाला दिली. इथपर्यंत आपण चर्चा केली होती. आणि ही सर्व चर्चा ऐकल्यानंतर अर्जुनाला भगवंतांना एक प्रश्न विचारावासा वाटला की अशा प्रकारे जो समाधीमध्ये स्थित आहे, ज्याची बुद्धी स्थित आहे, जो कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही, जीवनामध्ये घाबरून जात नाही, चिंतातूर होत नाही, अशा व्यक्तीची लक्षणं काय आहेत? कारण जे आपल्याला प्राप्त करायचे ध्येय, त्याची जर लक्षणं आपल्याला समजली तर आपण त्या ध्येयाप्रती जास्त आकर्षित होऊ. जर आपल्याला तिथल्या गोष्टींबद्दल माहिती समजली, त्या व्यक्तीचे गुण समजले की ज्या मार्गावरती प्रगती करण्याचा मी प्रयत्न करत आहे, त्या मार्गावरती प्रगती केलेल्या व्यक्ती
बद्दल जर ज्ञान मिळालं तर व्यक्तीला जास्त त्याचा उत्साह वाढेल. आणि याच हेतूने अर्जुनाने हा प्रश्न विचारला भगवान श्रीकृष्णांना 54व्या श्लोकामध्ये. अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे हा आणि ह्याच्या पुढचे काही श्लोक. इथे अर्जुन विचारत आहे, स्थितप्रज्ञ जो आहे, प्रज्ञा म्हणजे ज्याची भावना, ज्याची बुद्धी ही पूर्णपणे आध्यात्मिक मार्गावरती, योग पथावरती स्थिर आहे, कृष्ण भावनेमध्ये दृढ आहे, आणि समाधिस्थस्य, जो समाधिस्थ झालेला आहे. आपण मागे चर्चा केली होती, समाधिस्थ म्हणजे, समाधी म्हणजे फक्त तो असा शांतपणे बसलेला आहे डोळे मिटून आणि काहीही करत नाहीये, ही समाधी नाही. समाधी म्हणजे त्याचं ध्येय आणि त्या ध्येयावरची त्याची निश्चला बुद्धी, भले बाह्य दृष्टीने तो कितीही व्यस्त असू दे, कार्य करत असू दे, शहरामध्ये असू दे, कुठेही असू दे, ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला असू दे, पण तो समाधिस्थ असू शकतो जर त्याचं ध्येय, त्याच्या जीवनाची उद्दिष्ट हे क्लिअर आहे योग पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. तर अशा व्यक्तीला समाधिस्थ असे म्हटलेलं आहे. तेथे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारत आहे की अशा स्थितप्रज्ञाची आणि समाधिस्थ व्यक्तीची लक्षणं काय आहेत. आणि इथे अर्जुन 4 प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारत आहे 54व्या श्लोकामध्ये. तर आपण इथनं आज चर्चा सुरू करणार आहोत. आपण आधी हा श्लोक म्हणूया सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. अर्जुन इथे विचारतोय, 4 प्रश्न विचारतोय. का, पहिला प्रश्न आहे का भाषा, त्याची भाषा काय, आपण याचे अर्थ समजून घेऊ. 4 प्रश्न नक्की काय विचारलेले आहेत अर्जुनाने. तर या 4 प्रश्नांचे शब्दशः अर्थही आहेत आणि त्यांचे मूळ किंवा त्याचे विस्तारित रूपात समजावून सांगितलेल्या आचार्यांद्वारे त्याचे जे मतित अर्थ जे आहेत त्या प्रश्नांमागचे, तेही आचार्यांनी समजून सांगितलेले आहेत त्यांच्या व्याख्यांमध्ये, टीकांमध्ये. तर शब्दशः अर्थ काय होतात, स्थितप्रज्ञस्य आणि समाधिस्थस्य. जो स्थितप्रज्ञ आहे आणि जो समाधिस्थ आहे त्याची का भाषा, त्याची भाषा काय आहे. दुसरा प्रश्न, स्थितधीही, ज्याची बुद्धी स्थित आहे असा स्थितधी, किम प्रभाषेत, तो बोलतो कसा, किम आसीत, तो बसतो कसा, आणि व्रजेत किम, तो चालतो कसा. हे शब्दशः अर्थ झाले. आता असे प्रश्न अर्जुन विचारेल का भगवान श्रीकृष्णांना की त्याची काय भाषा, तो इंग्रजीत बोलतो का मराठीत बोलतो का संस्कृत मध्ये बोलतो. स्थितधी किम प्रभाषेत, तो कसा बोलतो, हसत हसत बोलतो का रडत रडत बोलतो का भाव खाऊन बोलतो का डोळे मिटून बोलतो. किम आसीत, कसा बसतो, मांडी घालून बसतो का खुर्चीत बसतो, का काउच वरती बसतो का. आणि किम व्रजेत किम, किम व्रजेत, तो चालतो कसा, 2 पायावर चालतो का लंगडी घालत चालतो का पळतो. हे शब्दशः अर्थ झाले. पण हे प्रश्न अर्जुन विचारत नाहीये इथे. जरी बाह्य दृष्टीने असं असले हे प्रश्न, तरी एवढं सगळं आत्मतत्व ज्ञान चालू इथे चर्चा, आणि असे प्रश्न अर्जुन नाही विचारणार, तो बसतो कसा आणि चालतो कसा, कुठल्या भाषेत बोलतो. तर याच्यामध्ये एक मतितार्थ याच्या मागे तो आचार्यांनी सांगितलेला आहे. तर याचं शब्दशः भाषांतर अशा प्रकारे आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा. तर आपल्याला आचार्य सांगतात की जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याची बुद्धी स्थित आहे असा व्यक्ती, त्याचा पहिला प्रश्न अर्जुनाचा आहे की त्याची भाषा काय, का भाषा. याचा अर्थ अर्जुन विचारतोय की त्याचे एक सर्वसामान्य लक्षण काय आहेत, त्याची, अशा व्यक्तीची सर्वसामान्य लक्षणं काय आहेत, त्याची काय भाषा, असं म्हणतो आपण.
तर त्या व्यक्तीची जनरल सिम्पटम्स, सर्वसाधारण लक्षणं काय आहेत? हा पहिला प्रश्न, का भाषा म्हणजे. दुसरा प्रश्न, स्थितधी किम प्रभाषेत, तो कशा पद्धतीने बोलतो. याचा अर्थ आचार्य सांगतात की, कारण त्याची पुढे उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत या प्रश्नांची, आणि त्या उत्तरांवरनं आणि आचार्य त्यांचे दिव्य भगवंतांशी संबंध असलेले त्यांनी ह्या प्रश्नांचे खरे अर्थ सांगितलेले. तर किम स्थितधी किम प्रभाषेत, तो बोलतो कसा, याचा अर्थ या भौतिक जगतातील आपल्या आजूबाजूच्या संसारातील जे द्वंद्व आहेत, ज्याची चर्चा मागे झालेली, शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान, ह्या द्वंद्वांना तो कशा पद्धतीनं सामोरं जातो, हा प्रश्न आहे दुसरा. स्थितधी किम प्रभाषेत. तिसरा प्रश्न, किम आसीत, बसतो कसा. म्हणजेच बसणे म्हणजे काय, व्यक्ती एका ठिकाणी शांत बसतो, तो कार्य करणं थांबवतो. तेव्हा अर्जुन विचारू इच्छितो की हे मन आणि ही इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे, शास्त्रांमध्ये वर्णन करण्यात आले. मनःष्ठानी इंद्रिय, आणि भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर या इंद्रियांचा निग्रह कशा पद्धतीने तो करतो. बसतो म्हणजे तो एका ठिकाणी शांत आहे. मग या इंद्रियांचं संयमन, या इंद्रियांचं नियमन, त्यांचा निग्रह हा स्थितप्रज्ञ व्यक्ती कशा पद्धतीने करतो, हे अर्जुन तिसऱ्या प्रश्नात विचारत आहे. आणि चौथा प्रश्न, व्रजेत किम, तो चालतो कसा, म्हणजेच तो त्याची कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन ही कार्यांमध्ये कशा पद्धतीने तो त्याचा अवलंब करतो, कशा पद्धतीने तो योजतो त्याची इंद्रिय, असा व्यक्ती, हा प्रश्न इथे अर्जुन विचारत आहे. तर पहिला प्रश्न, त्याची सर्वसामान्य लक्षणं काय आहेत. दुसरा प्रश्न, तो मान अपमान, स्तुती निंदा, तुल्य निंदा, स्तुतिर्मौनी, अशा प्रकारे भगवंतांनी सुद्धा पुढे वर्णन केलेलं आहे. तर निंदा, स्तुती, मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, या सर्व गोष्टींना तो कशा पद्धतीने तोंड देतो. तिसरा प्रश्न, इंद्रिय नियमन कसा करतो तो. इंद्रिय, कारण कुठलंही चांगलं कार्य करायचं असेल या जगामध्ये तर इंद्रिय नियमन झालं पाहिजे. आपली मन आणि इंद्रिय संयमित केली पाहिजेत, कारण मन आणि इंद्रिय ही भटकत असतात. त्यांच्या लहरींप्रमाणे विविध कार्यांमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असतं, उपभोग करायचा असतो. पण जर एखादं चांगलं ध्येय असेल, उच्च ध्येय असेल, एक महान कार्य करायचं असेल जीवनामध्ये, आणि जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्याच्याबद्दल तर काही विचारायलाच नको. त्याच्यासाठी तर नक्कीच ह्या गोष्टी नियमन करावे लागतील. मग असा व्यक्ती, त्याची बुद्धी स्थिर आहे, स्थित आहे, हा कशा पद्धतीने त्याची इंद्रिय नियमित करतो. आणि व्रजेत किम, तो योजतो कशी इंद्रिय. इंद्रिय ही कायम बंद नाही ठेवू शकत आपण. इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही कार्य करणार, पण ती कुठल्या पद्धतीने योजली गेली पाहिजे. कर्म थांबवलं जाऊ शकत नाही, कार्य थांबवलं जाऊ शकत नाही. अयोग्य ठिकाणी ती इंद्रिय संयमित केली पाहिजेत, पण योग्य ठिकाणी ती कार्यान्वितही केली पाहिजेत. हे अर्जुन विचारत आहे भगवान श्रीकृष्ण, तो कशा पद्धतीने या इंद्रियांना कार्यान्वित करतो. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे जो कृष्ण भावना युक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणांवरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो, ज्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो, किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतीत विशिष्ट अशी लक्षणे असतात. प्रत्येक व्यक्ती हा लक्षणांद्वारे ओळखला जातो. त्याची काय लक्षणं आहेत आणि ती लक्षणं म्हणजे तो कशा पद्धतीने कार्यान्वित करतो. फक्त बाह्य दृष्टीने नाही, हा व्यक्ती अशा प्रकारचे कपडे घालतो, असा दिसतो, त्याच्यात काय तेज आहे, मग तो खूप महान असला पाहिजे, नाही. एक सुभाषित आहे, त्यात म्हटलेलं आहे की हंसः श्वेतः बकः श्वेतः, को भेद हंस बकयोः. हंस हा सुद्धा शुभ्र आहे, बक, बक म्हणजे बगळा, बकळा सुद्धा शुभ्र आहे. हंसः, किंवा काही ठिकाणी बदक आहे असं म्हटलं. हंसः श्वेतः बकः श्वेतः, हंसही पांढरा आहे आणि बदकही पांढरा आहे. को भेद हंस बकयोः, हंस आणि बदक यांच्यामध्ये काय भेद आहे. तर तिथे म्हटलेलं आहे, नीरक्षीर विवेकेस्तु हंसो हंसः बको बकः. जेव्हा नीरक्षीर विवेक करण्याची वेळ येते, पाणी आणि दूध, तेव्हा हंस हंस आहे आणि
जे बदक आहे ते बदक आहे. तेव्हा अशा पद्धतीने ही लक्षणं प्रकट होतात तेव्हा, किंवा अजून एका सुभाषित म्हणले वसंत जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा कावळा आणि कोकिळा यांच्यामधला फरक दिसून येतो. बाह्यदृष्टीने दोघं समान असतात, पण जेव्हा अशा पद्धतीने विशिष्ट परिस्थिती येते तेव्हा ही लक्षणं जो महान व्यक्ती त्याची प्रकट होतात. जसं असंही म्हटलेलं आहे का एक इंग्रजी भाषेत सेइंग आहे की जो मूर्ख व्यक्ती आहे तो तोपर्यंत ओळखला जात नाही जोपर्यंत तो त्याचे तोंड उघडत नाही. बऱ्याच लोकांना बोलायची खूप इच्छा असते, कारण त्यांना बोलायचं असतं. असं नाही की त्यांच्याकडे बोलण्यासाठी खूप चांगलं काही असतं, पण बोलायचं असतं म्हणून ते बोलतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं तेव्हा त्या व्यक्तीची खरी ओळख समजते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची लक्षणं आहेत प्रभुपाद लिहितात, आणि त्याच पद्धतीने जो आध्यात्मिक दृष्टीने प्रगत आहे त्या व्यक्तीची ही लक्षणं आहेत, आणि ती पुढे इथे भगवंत सांगत आहेत. जो त्याची बुद्धी अचला आहे, विचलित न झालेली बुद्धी आहे. भगवद्गीतेवरून एखादा अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो. इथे प्रभुपाद जो शब्दशः अर्थ आहे बोलण्याचा त्याच्याबद्दलही सांगत आहे. कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे असे सांगितले जाते की हा इथे लिहिलंय प्रभुपाद, हेच आठवलं मला कदाचित. जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही. आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य हा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो त्याच क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. आणि कृष्ण भावनावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा भगवंतांबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दलच बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. आणि अर्जुनाने असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुढच्या जवळपास 18 श्लोकांमध्ये 55 ते 72 या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. खूप सुंदर उत्तर आहेत आणि खूप प्रगल्भ अशी उत्तर आहेत. विचार करायला लावणारी उत्तर आहेत भगवान श्रीकृष्णांची, आणि खूप सारं शिकण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाची इच्छा आहे की मला अविचलित बुद्धी प्राप्त हो, माझं जीवन जगताना माझा निर्धार कायम राहो, मी परिस्थितीद्वारे किंवा लोकांच्या वागण्याद्वारे विचलित होऊ नये आयुष्यात. तर यासाठी आपण हे पुढच्या 18 श्लोक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत, हे जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर. पहिला प्रश्न होता का भाषा, त्याची एक जनरल सिम्पटम्स काय आहेत, एक सर्वसाधारण लक्षणं काय आहेत अशा व्यक्तीची. तर याचं उत्तर ह्या एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण देत आहेत 55व्या श्लोकामध्ये. तर त्याचे लक्षणं पुढील प्रमाणे आहेत हे भगवान श्रीकृष्ण. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे खूप विस्तारित स्वरूपात दिलंय. तो कशा पद्धतीने इंद्रिय नियमन करतो आणि कशा पद्धतीने इंद्रिय कार्यान्वित करतो या प्रश्नांची उत्तरं विस्तारित स्वरूपात दिली आहेत. पहिल्या 3 श्लोकात पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं दिलीत भगवंतांनी. 55व्या श्लोकात पहिल्या प्रश्नाचं उत्तर, 56-57 मध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, आणि 58 पासून पुढे पुढचे 2 प्रश्न, इंद्रियांचं नियमन आणि इंद्रियांना कार्यान्वित करणे या 2 प्रश्नांची उत्तर. तर या पहिल्या प्रश्नांचं उत्तर, लक्षणं अशा व्यक्तीची. सर्वजण माया पाठीमागे म्हणा. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितः प्रज्ञस्तदोच्यते. स्थितप्रज्ञः तद उच्यते. स्थितप्रज्ञः तदा उच्यते. स्थितप्रज्ञस्तदा उच्यते. तर त्यावेळेस या व्यक्तीला स्थितप्रज्ञ झाला आहे असं म्हणता येईल. कधी? प्रजहाती यदा कामान, जेव्हा प्रजहाती, जहाती म्हणजे त्याग करणे, आणि इथे प्र हा प्रिफिक्स वापरलेला आहे. प्रजहाती म्हणजे प्रकृष्ट रूपेण जहाती, पूर्णपणे तो सोडून देतो किंवा त्याग करतो. कशाचा? कामान, इंद्रिय तृप्तींच्या इच्छा. पण कशा इंद्रिय तृप्तींच्या इच्छा? काम म्हणजे बऱ्याच वेळा काम शब्द काम वासना या दृष्टीने वापरला जातो.
स्त्री आणि पुरुषांच्या मधलं आकर्षण. पण काम शब्दाचा अर्थ त्याच्याशीच मर्यादित नाहीये. काम शब्दाची विस्तृत व्याख्या शास्त्रांमध्ये दिलेली आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या एक्सटेंडेड सेल्फिशनेस ज्याला म्हणतात, विस्तारित रूपातील स्वार्थ, की हे माझ्या परिवारातले लोक आहेत म्हणून ह्यांच्यासाठी, किंवा हे माझे भाषिक आहेत, माझ्या प्रांतात राहणार आहेत म्हणून ह्यांच्यासाठी, हे माझ्या समाजाचे, माझ्या जातीचे आहेत म्हणून ह्यांच्यासाठी, हे माझ्या देशाचे आहेत म्हणून ह्यांच्यासाठी. पण शास्त्रांमध्ये सांगितलेले वसुधा एव कुटुंबकम, सर्व भगवंतांचे जीव, सर्व अंश. अर्थात काही मर्यादा आपल्याला पाळाव्या लागतात. आपण सगळ्यांना जाऊन समान नाही समजू शकत. एखादा अतिरेकी त्याला तो पण भगवंतांचाच पुत्र आहे आपण दोघं मित्र आहोत. वर्ल्डली प्रॅक्टिकॅलिटी जी आहे ती बाळगली पाहिजे, पण आपली चेतना तशी नसली पाहिजे, चेतना कलुषित नाही झाली पाहिजे. पंडिता समदर्शी नाही म्हटलेलं आहे भगवंतांनी. याचा अर्थ शुनीचैव श्वपाकेच, कुत्रा असो, गाय असो, जो श्वपाक असो, जो कुत्र्याचं मांस शिजवतो आणि खातो, असं सर्वांना समान दृष्टीने पंडित पाहतो, असा पंडित आहे. पण ही समान दृष्टी म्हणजे असं नाही की सर्वांना तुम्ही शब्दशः समान वागणूक दिली पाहिजे, नाही, या अर्थाने नाहीये. पण तो त्यांचा द्वेष करत नाही, त्यांच्या प्रती त्याच्या हृदयामध्ये कृपा असते आणि त्यांना कशा पद्धतीने आध्यात्मिक उन्नती करवता येईल त्यांची, ह्याचा विचार तो करत असतो. आणि प्रॅक्टिकल ज्या गोष्टी त्या जगात वावरण्यासाठी त्याचा विचार तो साहजिकच तो व्यक्ती करतो. तो बेभाट नाहीये, तो बेभानपणे मूर्खपणाने वागत नाही. तर इथे वर्णन करत आहेत भगवान श्रीकृष्ण की प्रजहाती यदा कामान. तर काम शब्दाबद्दल आपण बोलत होतो. काम म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्तींच्या इच्छा. भगवंतांना विसरून फक्त मला माझा स्वार्थ कसा आहे, दुसऱ्यांबद्दल विचार नाही आणि भगवंतांबद्दल विचार नाही. आणि कुठलं काम किंवा कुठली भौतिक इच्छा, सर्वान मनोगतान, मनोगत ज्या मनाद्वारे निर्मित आहेत किंवा मानसिक तर्कवितर्कांद्वारे, जसं आपण आधीच्या सत्रांमध्ये चर्चा केली, ज्ञान प्राप्त करायचे अनेक मार्ग आहेत. पहिला आहे प्रत्यक्ष प्रमाण, आपल्या इंद्रियांद्वारे ते ज्ञान प्राप्त होतं. दुसरा आहे अनुमान, आपल्या मनाद्वारे तर्कवितर्कांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणं, ते सुद्धा अपूर्ण आहे, मर्यादित आहे, पूर्ण ज्ञान त्याने प्राप्त होणार नाही. आणि तिसरं ज्ञान प्राप्त करायचा मार्ग आहे ते म्हणजे शब्द प्रमाण, जे शास्त्रांद्वारे भगवंताने दिलेलं ज्ञान आहे ते आपल्याला पूर्ण ज्ञान देतं, कारण आपण आपल्या इंद्रियांद्वारे हे सर्व समजू शकत नाही. त्यामुळे मनातील तर्कवितर्कांद्वारे हे विश्व पूर्णतः न जाणल्यामुळे ज्या काही स्वार्थी भौतिक इंद्रिय सुखाच्या इच्छा मनामध्ये निर्माण होत आहेत, अशा सर्व इच्छा हा व्यक्ती त्यागून देतो. आत्मनी एव आत्मना तुष्टः, तो पूर्णतः पवित्र किंवा शुद्ध मनाने स्वतःच्या आत्मस्थितीमध्ये, या विशुद्ध स्थितीमध्ये भगवंतांचा एक अंश, भगवंतांचा दास, भगवंतांचा सेवक या रूपामध्ये तुष्ट आहे, संतुष्ट आहे, तृप्त आहे, समाधानी आहे, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. हे पार्था मानसिक, श्री भगवान म्हणाले, हे पार्था मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्य अवस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितायत, श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की जो पूर्णपणे कृष्ण भावना युक्त किंवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे, त्याच्यामध्ये महान ऋषींकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही, त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणती आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे.
कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. महात्मा हा निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. इथे एक महत्वाचं वाक्य आहे की ह्या गोष्टी कृत्रिम रीतीने नाही थांबवता येणार. बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक आध्यात्मिक मार्गामध्ये येतात कारण ते भौतिक स्तरावरती खूप फ्रस्ट्रेटेड असतात, खूप वैतागलेले असतात, कारण काहीच गोष्टी त्यांच्या जीवनात व्यवस्थित चालू नसतात. त्यांना वाटतं की हे सर्व बकवास आहे, हे सगळं बंद करून टाका. आता बस प्रभू, फक्त भगवंत, आता मी तुमच्या शरण आलेलो आहे, तुम्हीच सर्व काही आहे आणि आता मला ये सब माया आहे. आपण ऐकलं असेल ना, ये सब मोह माया आहे. पण असं कृत्रिमरित्या हे होत नाही. मी मागे एक उदाहरण दिलं होतं. इथल्या जुन्या मंदिरामध्ये, कॅम्पच्या मंदिरामध्ये एक व्यक्ती आला, मध्यवयीन, अंदाजे 45-50 वगैरे वयाचा, आणि सकाळी सर्व भक्त आरतीमध्ये, कीर्तनातमध्ये नृत्य करत होते. त्यावेळेस तो आला आणि अतिशय असा वैतागलेला, फ्रस्ट्रेट झालेला, पूर्ण जीवनामध्ये काही राहिलं नाही आता, अशा पद्धतीने. आणि तो आला आणि तिथे काही भक्तांना भेटला आणि म्हणाला की मला आता म्हणाला, स्वामीजी महाराज, तुमच्यासारखं मला बनायचं आहे, आता मला पूर्ण वेळ माझं भगवंतांना द्यायचं आहे, मला तुमच्यासारखी सेवा करायची, मला तुम्ही मंदिरात घ्या, मी आता इथेच येणार राहायला, अशा प्रकारे बोलू लागला. ते म्हणाले, नाही नाही, आता फक्त माझ्या जीवनामध्ये फक्त भगवंतांची सेवा, असं तसं बोलू लागला. तर काही भक्त त्यांना म्हणाले की नाही नाही, असं नाही, तुम्ही तुम्ही येताय का मंदिरात, तुम्ही काय ऐकलंय का, काही श्रवण केलंय का, भगवद्गीता ऐकलीये का, भागवत ऐकलंय का, तुम्ही जप करता का, असे प्रश्न विचारले. ते म्हणाला, नाही नाही, आता बघ मला सगळं साक्षात्कार झालेला आहे, आता हे सगळे या जगामध्ये काही नाही, सब माया है, सब बकवास है, बस प्रभू ही है, सब कुछ सत्य ही है, उनकी सेवा में जीवन देना है, वगैरे वगैरे. तर भक्त त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही असं एकदम मंदिरात नाही येऊ शकत, तुम्ही सकाळी या, कार्यक्रमामध्ये या, जप करा भक्तांसोबत बसून, इथे आरतीमध्ये सहभागी व्हा, भागवताचं सकाळी प्रवचन असतं ते श्रवण करा वगैरे. तो व्यक्ती पुढचे काही दिवस रोज येऊ लागला, सकाळी यायचा भक्तांसोबत, जो सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम असतो मंदिरात त्यामध्ये सहभागी झाला. आणि काही एखाद 1.5 आठवडे, 2 आठवडे गेले, नंतर तो व्यक्ती दिसला नाही कुणाला, तो व्यक्ती गायब झाला. यायचं थांबवलं त्यांनी मंदिरामध्ये, आणि भक्त विचार करू लागले, अरे हा इतका इतका उत्सुक होता, कुठे गेला हा व्यक्ती. बरेच महिने लोटले आणि मग गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आला आणि एका भक्ताने त्यांना पाहिलं तिथे रांगेमध्ये दर्शनासाठी, गोकुळाष्टमीच्या दिवशी मंदिरात आले होते. त्यांना जाऊन पकडलं. ते म्हणाले, अहो कुठे गेले होते एवढे महिने तुम्ही, तुम्ही तर म्हणत होते की मला आता बस हे सब माया आहे, मला तर फक्त आता भगवंतांची सेवा करायची आहे वगैरे. तर इतके महिने दिसले नाही, कुठे गेले. बोले, नाही नाही, घरीच आहे मी, इथेच आहे, म्हटले पुण्यामध्येच आहे, घरामध्ये. ते म्हणले, आले नाही मंदिरात. नहीं, आप सब कुछ ठीक चल रहा है, अब कुछ प्रॉब्लम अब सब ठीक है प्रभु की कृपा से. मैं बोला, प्रभु की कृपा से सब ठीक है तो प्रभु की सेवा करने आओ फिर अभी. ते भक्त म्हणाले, प्रभु की कृपा से सब कुछ ठीक है, प्रभु की सेवा के लिए आओ थोडा. बोले, नाही नाही, इसलिए आया मैं आज, असं मग तो सारव करू लागला. त्यामुळे अशा प्रकारे तेव्हा त्याला आलेलं जे साक्षात्कार होता की बस इथे काही नाहीये. म्हणून एका महान भक्त कवींनी म्हटलेलं आहे की दुःखमे सुमिरण सब करे, सुखमे करे न कोय. दुःखामध्ये स्मरण सगळे करतात भगवंतांना, सुखमे करे न कोय. सुखमे सुमिरण गर करे तो दुःख काय को होय. जर सुखामध्ये सुद्धा भगवंतांचं स्मरण केलं तर दुःख काय को होय. अशा व्यक्तीला दुःख होणारच नाही. त्यामुळे सांगायचा उद्देश हा की कृत्रिमरित्या किंवा एक प्रासंगिकरित्या काहीतरी घडलं. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की तुम्ही एवढे मोठे इंजिनियर, एका प्रतिष्ठित कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं, मोठ्या कंपनीमध्ये तुमचा जॉब होता. बऱ्याच आमच्या काही भक्तांना प्रश्न विचारतात, आम्हालाही बऱ्याच वेळा अनेक लोक विचारतात, काय झालं, तुम्ही सर्व सोडून दिलं, काही प्रॉब्लेम झाला का प्रभूजी तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला काही कोणी तुमचा काही ब्रेकअप वगैरे झाला का, काय तुम्हाला काही फ्रस्ट्रेशन वगैरे आलं का काय, अशा प्रकारे, का तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला का जीवनामध्ये, अनेक प्रश्न लोक विचारतात. तर अशा पद्धतीने एखाद्याला जर
त्याच्या अं, इंद्रियांच्या ज्या कार्य पद्धती आहेत किंवा इच्छा आहेत त्या कृत्रिम रीतीने थांबवल्या गेल्या नाही पाहिजे. त्या नैसर्गिकरित्या थांबवल्या तर गेल्याच नाहीत पाहिजे, कारण इंद्रिय ही कार्य करणार, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही कार्य करणार, पण त्या योजल्या गेल्या पाहिजेत योग्य पद्धतीने. त्यामुळे कृष्ण भावना म्हणजे काय किंवा अध्यात्म किंवा भक्ती म्हणजे काय, तर तोडणं नाही तर जोडणं भगवंतांशी. प्रत्येक कार्य आपण भगवंतांशी जोडू शकतो. आणि हेच इथे सांगत आहेत की कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. भौतिक स्तरावरच्या भगवंतांची सेवा करण्यासाठी अजून हजारो लाखो पटीने इच्छा जागृत होतील, त्या दिव्य स्तरावरच्या आहेत. पण भौतिक स्तरावरच्या इच्छा या विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतील. पुढेही भगवंत सांगतील की रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, ही 59व्या श्लोकामध्ये पुढे येईल. हे आता आपण 55व्या श्लोकामध्ये 4 श्लोकांनंतर भगवंत सांगतील की एक दिव्य रस प्राप्त झाल्यानंतर जो खालच्या स्तरावरचा रस आहे तो व्यक्ती सोडून देईल. तेव्हा आपण याची चर्चा करूया. कशा प्रकारे बऱ्याच लोकांना वाटतं की तुम्ही हे असं कसं करता, हे कसं तुम्ही करत नाही, ते कसं करत नाही, तुम्ही हे सुख कसं घेत नाही, ते सुख कसं घेत नाही. बऱ्याच वेळा लोक विचारतात भक्तांना वगैरे, तुम्ही हेच का खात नाही, तेच का खात नाही. ते इट डझंट बॉदर. असं नाही की अरे 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 मी हे माझ्या जीवनामध्ये मिस करतोय, ते मिस करतो नाही. ते खूप क्षुल्लक आहे गोष्ट ती. त्याच्या वरचा जेव्हा व्यक्ती आनंद प्राप्त करतो तेव्हा त्या गोष्टीसाठी रडत नाही. जसं लहानपणी लहान मुलगा फुग्यासाठी हट्ट करतो आई वडिलांकडे, मला फुगा पाहिजे खेळण्यासाठी. तो व्यक्ती मोठा झाल्यानंतर त्याच्या प्रेफरन्सेस, त्याच्या आवडी बदलत जातील, कारण त्याला उच्च प्रकारचं सुख आहे. त्याला सायकल मिळाल्यावर तो फुग्यासाठी नाही रडणार, त्याला बाईक मिळाल्यावर तो फुग्यासाठी नाही रडणार. तो कारमध्ये जातोय, बाजूला आई बसली, तो बागेपाशी थांबून नाही रडणार आईपाशी, आई मला फुगा घेऊन दे. नाही, तो आता वरच्या स्तरावरती गेलेला आहे, त्याला खालच्या स्तरावरची जी सुख आहेत. पण तोच व्यक्ती फुग्यासाठी रडत होता काही वर्षांपूर्वी. कशी परिस्थिती आहे. त्यामुळे जो व्यक्ती ह्या उच्च स्तरावरचा आनंद प्राप्त करेल तेव्हा तो साहजिकरित्या या प्रजहाती यदा कामान, या मनोगत मनाच्या तर्कवितर्कांद्वारे निर्माण झालेल्या या सर्व आपल्या संकल्पना आहेत सुखाच्या, त्याच्याप्रती तो आसक्त राहणार नाही. तर ते विशेष प्रयत्नाशिवाय आपोआप ह्या गोष्टी कमी होतील, हे श्रील प्रभुपाद इथे सांगत आहे. किंबहुना भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्येच तो आनंदी राहतो. श्लोक 56 सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. 56 आणि 57 दोन श्लोकांमध्ये, पहिल्या श्लोकामध्ये इन इसेन्स ढोबळमानाने काय लक्षण अशा व्यक्तीची की तो स्वतःच्या तर्कवितर्कांद्वारे भोग घेण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर भगवंतांच्या सेवेसाठी नेहमी आतुर असतो, नेहमी तो स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीमध्ये संतुष्ट असतो. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत 56 आणि 57 मध्ये की तो द्वंद्वांना कशा प्रकारे सामोरं जातो या भौतिक जगतातल्या. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. दुःखेषु अनुद्विग्न मना, या दुःखांमध्ये अनुद्विग्न मन, ज्याचं मन उद्विग्न होत नाही, त्याच्या मनामध्ये क्षुब्धता येत नाही. आणि सुखेषु विगत स्पृह, आणि सुखामध्ये सुद्धा विगत स्पृह, जो सुखामध्ये फार भारावून जात नाही, हर्षोल्लासित होत नाही, तो त्याचा सत असत विवेक बुद्धी जी आहे ती घालवून बसत नाही. सुखामध्ये सुद्धा, दोन्ही गोष्टींमध्ये, दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, सुखामध्ये सुद्धा अति हर्षोल्लासित होत नाही. वीत, ज्याने त्यागलेला आहे किंवा जो ज्यातनं मुक्त आहे, कशापासून? 3 गोष्टींपासून. राग भय क्रोध. राग म्हणजे मराठीतला राग नाही, संस्कृत मधला राग म्हणजे अटॅचमेंट.
राग म्हणजे अटॅचमेंट म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भीती, क्रोध म्हणजे क्रोध किंवा मराठीतला आपला राग. तर ह्या आसक्ती, भय आणि क्रोधापासून जो मुक्त आहे त्याला स्थितधीर मुनी उच्यते, त्याला स्थितधीर मुनी असं म्हटलं जातं. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. याचा अर्थ त्या व्यक्तीचं हृदय दगडाचं बनलेलं नाही. तुम्ही म्हणाल सुखामध्ये हर्षोल्लासित नाही व्हायचं, दुःखामध्ये दुःखी नाही व्हायचं, मग करायचं काय? तर नाही, अशा व्यक्तीला भावना आहेत पण तो त्या भावनांद्वारे वाहून जात नाही आणि म्हणून त्याला वीतराग भय क्रोध म्हटलेलं आहे. आसक्ती, भय आणि क्रोध ह्यापासून तो मुक्त आहे. आणि मुनी म्हटलेलं आहे त्याला, स्थितधी मुनी उच्यते. मुनी का म्हटलेलं आहे? जो मानसिक तर्क वितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. असे सांगितले जाते की प्रत्येक मुलीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. ना सा ऋषीर यस्य मतम न भिन्नम, की असा व्यक्ती त्याचं मत भिन्न नाही त्याला तोपर्यंत मुनी म्हटलं जात नाही. पण या ठिकाणी भगवंतांनी जो मुनी शब्द वापरलेला आहे तो स्थितधी मुनी आहे. हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे, कारण स्थितधी मुनी हा नेहमी कृष्ण भावना भावित असतो, कारण कलात्मक तर्क वितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निश्शेष मनोरथांतर असे म्हटले जाते. म्हणजेच त्याने किंवा ज्याने मानसिक तर्क वितर्काची पातळी पार केली आहे, जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहे, त्या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. आपण मागे याची चर्चा केली की वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य. सर्व वेदांद्वारे कोण जाणण्यायोग्य आहे, कोण वेद्य आहे, तर भगवान श्रीकृष्ण. असा पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत, तरी सुद्धा भगवंतांच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे तो जेव्हा सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो, कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. त्यामुळे तो नेहमी कृतज्ञ असतो असा व्यक्ती. आणि ह्या जीवनामध्ये जर समाधानी आनंदी राहायचं असेल, या जीवनामध्ये सुद्धा, या भौतिक जगतामध्ये सुद्धा जर समाधानी राहायचं असेल, तर सर्वात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे कृतज्ञता. आणि हा जर गुण असेल कृतज्ञतेचा तर बाकी सर्व गुण आपोआप येतील, जो इथे वर्णन करत आहेत श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये. कारण या जगामध्ये कुठलीही गोष्ट आपोआप घडत नाही. बरेच लोक प्रश्न विचारतात की चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का घडतात. आताच कोणीतरी मागे प्रश्न विचारला, व्हॉट्सअपवरती मला आला होता, असाल कदाचित आजच्या सत्रामध्ये. मी विचारलं होतं की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात, आम्ही कधीच वाईट केलं नाही कुणाचं, आमच्यासोबत असं वाईट का घडतंय, हे लोक आमच्याशी असं का वागतायत, वाईट का वागतायत, आम्हाला त्रास का देत आहेत. तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्वप्रथम या जगामध्ये कुठलीही गोष्ट आपोआप घडत नाही. सर्व गोष्टी या भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार घडतात. या भौतिक प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन कोणीही करू शकत नाही. असं म्हटलं तर वी कॅनॉट ब्रेक गॉड्स लॉज, वी कॅन ब्रेक, इफ वी ट्राय टू ब्रेक गॉड्स लॉज वी विल ब्रेक अवरसेल्व्स. आपण जर भगवंतांच्या नियमांचा उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर आपण तुटून जाऊ, आपण नियम तोडू नाही शकणार भगवंतांचे. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की असं का घडतंय. त्याच्या मागे कारण आहे. आपण कदाचित ते कारण पाहू शकणार नाही, पण हे जग एका नियमानुसार चालले, त्यांना कर्माचे नियम म्हणतात. आणि जेव्हा व्यक्ती ह्या आध्यात्मिक मार्गावरती उन्नती करते, हरे कृष्ण महामंत्राचा किंवा हरिनामाचा जप करते, भगवद्गीता भागवताचं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ही कर्माची बंधनं जे ते तुटत जातात.
कर्माणि निर्दहती किंतु च भक्ती भाजा गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव साक्षात या भक्ती भाजा हरिनामाचं भगवंतांच्या भक्तीची महत्ता सांगत आहेत. यस्त्विंद्र गोपमथवेंद्र महो स्वकर्म बंधानुरूप फल भाजन मातनोति कर्माणि निर्दहति किंतु च भक्ति भाजाम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. यस्तु इंद्र गोप अथवा यस्त्विंद्र गोपम अथवेंद्र अथवा इंद्रम. इंद्र गोप नावाचा किडा एक, एका किड्याचं नाव आहे इंद्रगोप. अतिशय क्षुल्लक किडा छोटासा. तो इंद्रगोप असो छोटासा किडा किंवा अथवा इंद्र स्वर्गाचा राजा स्वर्गाधीश इंद्र असो. यस्त्विंद्र गोपम अथवेंद्रम अहो स्वकर्म बंधानुरूप फलभाजनम आतनोति. स्वकर्म यस्त्विंद्र गोपम अथवेंद्रम अहो स्वकर्म बंधा अनुरूप फलभाजनम. स्वकर्माच्या बंधा अनुरूप फलभाजनम आतनोति. त्याला त्या फळाचं भाजन, ती फळं भोगावीच लागणार. त्यामुळे एखाद्याच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडत असेल तर आज या जन्मात किंवा ह्याच्या आधी त्याच्याकडनं काहीतरी गोष्ट झालेली असणार. आणि ते गहन आहेत फार गोष्टी, आपल्याला समजण्यासारख्या सोप्या नाही आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतील कर्मणो हि अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. 3 प्रकारची कर्म जाण अर्जुन. कर्मणो अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः. कर्म विकर्म अकर्म. आणि गहना कर्मणो गती. कर्माची गती खूप गहन आहे हे भगवंत सांगत आहेत. एक प्रसिद्ध उदाहरण महाभारतातलं अनेक वेळा आपण त्याची चर्चा केलेली आहे की काही जण नवीन आहेत त्यांना कदाचित माहित नसेल की धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की का माझी 100 पुत्र माझे मारले गेले या युद्धामध्ये. का मी अशा प्रकारे एवढं मोठं दुःख भोगावं लागलं की वडिलांच्या डोळ्यासमोर 100 पुत्रांचा मृत्यू हा यावा माझ्या जीवनामध्ये. तेव्हा भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला सांगतात की 50 जन्मांपूर्वी तू एक पारधी होतास. 50 जन्मांपूर्वी तू एक पारधी होतास आणि एका झाडावरती पक्ष्यांची शिकार करताना तू त्या झाडाला आग लावून दिलीस चिडून. आणि त्या झाडावरती पक्ष्यांची घरटी होती आणि त्यामध्ये 100 पक्ष्यांची पिल्लं ती जळून मेली. आणि या पापामुळं त्या पक्ष्यांचा जो मनस्ताप, त्यांना जे दुःख झालं त्यांचे सर्व पिल्लं मारल्यामुळे, त्या पिल्लांच्या मृत्यूमुळे तुला हे कर्म भोगावं लागलं की तुझे 100 पुत्र हे मारले गेले. ते दुःख तुला सहन करावं लागलं. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला पण मग ह्याच्यासाठी 50 जन्म का थांबावं लागले. 50 जन्मांपूर्वीच जे कर्म आहे ते आत्ता का येते माझ्या जीवनामध्ये, त्याचं फळ आत्ता का माझ्या समोर उघडलं जात आहे मला भोगण्यासाठी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की सर्वप्रथम 100 पुत्र प्राप्त व्हायला हवेत ना. आणि ते 100 पुत्र प्राप्त होण्यासाठी काहीतरी पुण्य पाहिजे ना. 100 पुत्र प्राप्त होण्यासाठी पुण्य पाहिजे, त्याशिवाय कसं काय 100 पुत्र प्राप्त होते. मग 50 जन्म तू जेवढं काही पुण्य केलंस त्या पुण्याद्वारे 100 पुत्र प्राप्त होण्या इतकं तू जमवलंस तुम्ही. आणि ते तुला या जन्मामध्ये प्राप्त झालं. आणि मग मागच्या त्या जन्मामधलं जे पाप होतं ते आता इथे ऍक्टिव्हेट झालं आणि ते 100 पुत्र मारले गेले. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात गहना कर्मणो गती ही. कर्माचं जी गती आहे, विज्ञान आहे, ते खूप गहन आहे. ते समजणं खूप अवघड आहे. आपण आपल्या या सीमित बुद्धीने समजू शकत नाही आणि तर्कवितर्क करून त्याच्याबद्दल त्याच्यावरती कॉमेंट्स किंवा त्याच्यावरती काही आपण बरेच लोक अशा प्रकारे म्हणतात कुणी पाहिलंय काय केलंय. पण ही वस्तुस्थिती आहे. जे सत्य आहे शास्त्रांमध्ये सांगितलेलं ते सत्य आहे. या पद्धतीने हे जगत बनलेलं आहे, भौतिक जगत. त्यामुळे हा जो आध्यात्मिक प्रगती करत आहे तो व्यक्ती ह्या भौतिक जे सुख दुःख मान अपमान जे द्वंद्व आहे, दुःखेषु अनुद्विग्न म्हणा, त्यामुळे या गोष्टीने तो फार हर्षोल्लासित होत नाही किंवा फार विचलित होत नाही, उद्विग्नही होत नाही.
दुःख आलं असं झालं. त्याला माहिती आहे, कारण दुःख असो वा सुख असो दोन्ही तात्पुरतं आहे. भौतिक जगतामध्ये छापा काटा दोन्ही होत राहणार. सुख येत राहणार, दुःख येत राहणार. जसं प्रयत्न केला विना दुःख येतंय, प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थनेत सांगतात नरसिंहदेवांना. जसं प्रयत्न केल्याविना दुःख येतंय, कोणी प्रयत्न करत नाही दुःखासाठी, त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याविना सुखही येईल, हे प्रल्हाद महाराज सांगतात. कारण ते तुमच्या पूर्वकर्मानुसार प्राप्त होते. या जीवनातले कर्मही त्याच्यामध्ये सहभाग देतात. असं नाही की फक्त पूर्वकर्माद्वारे. या जीवनामध्ये सुद्धा जे कर्म आहे, काही कर्माची फळं या जन्माच प्रकट होतात लगेच, काही कर्माची फळं थोड्या वेळाने प्रकट होतात. जसं आज रात्री एखाद्याला काहीतरी पंचपक्वान्न असेल, खूप आवडलं म्हणून त्याने खूप खाल्लं, तर त्याचं फळ कधी प्राप्त होईल? दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच. त्याचे जे इफेक्ट्स आहेत, त्या कर्माची फळं आहेत, ते लगेच दुसऱ्या दिवशी प्राप्त होतील. त्याला अपचन होईल, त्रास होईल. एखाद्या व्यक्तीने एखादा विद्यार्थी त्याने अभ्यास नाही केला पूर्ण वर्षभर, तर वर्षानंतर परीक्षेच्या वेळेस त्याच्या कर्माची जी फळं आहेत वर्षभराच्या ती प्राप्त होतील. एखादा व्यक्ती दारू पित असेल, सिगरेट ओढत असेल, त्याचं हृदय, त्याचं फुफ्फुस, लिव्हर वगैरे खराब होईल, लगेच नाही होणार. त्याने 1 महिना सिगरेट ओढली आणि त्याचं लगेच फुफ्फुस खराब झालं नाही, 10 वर्ष 15 वर्ष. पण कदाचित असे काही लोक आहेत की अशा प्रकारची चुकीची कार्य करतात, जी माहिती त्यांना चुकीची, पण ते सोडू शकत नाहीयेत, करतायत, पण त्यांना काहीच त्रास झाला नाही या जीवनात. कदाचित त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना ह्या जीवनामध्ये अशा प्रकारचा त्रास होणार नसेल, पण आता जे केलेलं कर्म आहे त्याचं फळ नंतर येईल. बऱ्याच लोकांना असं होतं की अरे हा 30-30, 40-40 वर्ष ह्याने तंबाखू खाल्ला, सिगरेट ओढली, ह्याला काही त्रास नाही झाला, आणि हा एवढा निरागस व्यक्ती अतिशय शुद्ध पद्धतीने जीवन जगतोय, कधी काही पाप केले नाही, ह्याला का लंग कॅन्सर झाला? ह्याने काही केलं नव्हतं. त्यामुळे भौतिक जगत फार विचित्र आहे की कोणी काय कर्म कधी केलेलं आहे, त्याचं फळ त्याला कधी कुठल्या प्रकारे कसं कुठल्या परिस्थितीमध्ये प्राप्त होईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जो व्यक्ती ह्या आध्यात्मिक सत्याला जाणतो, भगवंतांना जाणतो, आपली खरी परिस्थिती जाणतो, तेव्हा तो कृतज्ञ राहतो. ज्याप्रमाणे प्रभुपाद इथे लिहितायत की जरी दुःख आलं तरी ह्याच्याहून जास्त कदाचित माझ्या वाट्याला येणार होतं, पण भगवंतांच्या कृपेने कमी आलेलं आहे. आणि जरी दुःख आलं तरी ते सुद्धा तात्पुरतं आहे, सुख जरी आलं तरी तात्पुरतं आहे. नित्य काय आहे? नित्य माझा आध्यात्मिक भगवंतांशी असलेला संबंध आहे. आणि त्यामुळे असा व्यक्ती आहे त्या परिस्थितीमध्ये आध्यात्मिक उन्नती करण्याचा प्रयत्न करतो. कारण भौतिक परिस्थिती कितीही बदलली तरी ती अनिश्चित आहे आणि तात्पुरती आहे. त्यामुळे भगवंतांच्या सेवेप्रत्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्तीमुळे प्रभावित होत नाही. असा व्यक्ती नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. यश यो अपयश यो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो दृढ असतो. ठीक आहे, आपण हा शेवटचा श्लोक घेऊन आज थांबू, कारण इथे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होईल. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे 58व्या श्लोकापासून पुढे आहे त्याची आपण उद्या चर्चा. श्लोक 57, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. य सर्वत्र नभिस्नेहस् तत्तत् प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यह सर्वत्र अनभिस्नेह, जो या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही, आणि जो अशा प्राप्त शुभ अशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला आहे. त्यामुळे शुभ अशुभ गोष्टी जरी प्राप्त झाल्या, सर्वत्र अनभिस्नेह, स्नेहरहित. तात्पर्य भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलथापालथ होतच असते, व अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा या भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभ अशुभ गोष्टींपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झालाय असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभ अशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरले आहे. पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे तो शुभ अशुभ गोष्टींपासून विचलित होत नाही, कारण त्याचा
सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो. या स्तरालाच समाधी म्हटले जाते. ठीक आहे, आपण आज इथे थांबू. आपले प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. त्याआधी आपण नेहमीप्रमाणे हरे कृष्ण महामंत्राचा 21 वेळा जप करू. त्यानंतर मी चॅट बॉक्स चालू करेन आणि मग त्यानंतर आपण काही 5-10 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊन मग आपण इथे थांबू. सर्वजण माझ्या पाठीमागे आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. सर्वजण एकत्र 21 वेळा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सध्या आपला सुरुवातीचे काही दिवस आहेत, त्यामुळे आपण जास्त चर्चा करत आहोत, कारण आपल्यापैकी अनेक जणांना जे बेसिक तत्वज्ञान आहे ते थोडंसं जर क्लिअर झालं, बेसिक कन्सेप्ट, तर पुढच्या गोष्टी समजणं अवघड जाईल. आणि दुसरा अध्याय हा महत्वाचा आहे, याला गीतेचं मुख असंही म्हटलेलं आहे, गीतेचा प्रवेशद्वार आहे. त्यामुळे हा अध्याय जर व्यवस्थित समजला तर तिसऱ्या अध्यायापासून आपण थोडंसं जास्त विस्तृत चर्चा न करता आपण पुढे जायचा प्रयत्न करू. तर चॅट बॉक्स चालू केलेला आहे, आपण याच्यामध्ये प्रश्न लिहून पाठवू शकता. आपण प्रश्नांची चर्चा करूया थोड्या वेळ. ज्यांचे प्रश्न आहेत ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. आणि काल आणि परवा आपण अतिशय सुंदर भगवान जगन्नाथांच्या लीलांची चर्चा केली होती आणि त्याचे रेकॉर्डिंग युट्यूब वरती आहेत. आपण जर येऊ शकला नसाल या कथेसाठी तर आपण हे रेकॉर्डिंग नक्की ऐका. खूप सुंदर लीलांची चर्चा करण्यात आली होती काल आणि परवा. थोडे मोठे आहेत ते सत्र, 2-2 तासांचे, पण आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण ऐकू शकता. आणि युट्यूब चॅनल वरती ज्यांना माहिती नसेल कदाचित, आपण प्लेलिस्ट बनवलेले आहेत. आपण प्लेलिस्ट वरती जाऊन सर्व जे आपले रेकॉर्डिंग आहेत ते व्यवस्थित तिथे रचून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या फोल्डर्स मध्ये. आपण प्लेलिस्ट मध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्डिंग, ह्याच्यानंतरही अनेक रेकॉर्डिंग अपलोड केले जातील. तर आपल्याला विशिष्ट रेकॉर्डिंग जर पाहिजे असतील तर कदाचित सापडत नाही अनेक वेळा. आणि ओळीने तिथे भगवद्गीतेची सत्र सुद्धा ओळीने आपण प्लेलिस्ट मध्ये ठेवलेले आहे, तर आपण प्लेलिस्ट वरती क्लिक करून ते पाहू शकता. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओज आल्यानंतर त्याची माहिती मिळू शकेल आणि कधी आपल्या कार्यक्रमाशिवाय काही दुसरे व्हिडिओ असतील तर त्याची माहिती आपल्याला समजेल.
आणि आपण व्हिडिओज जर पाहत असाल युट्यूबवरती तर नक्की आपण त्याच्यावरती कमेंट्स करा, ज्या मी वाचतोय. काही जण लिहित आहेत. जर आपल्याला काही प्रश्न असतील, काही त्यातलं काय आवडलं तेही लिहा, कारण याद्वारे इतरांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्यास मदत होते. आणि आपण तिथनं व्हिडिओ शेअरही करू शकता इतरांना. जर आपल्याला काही गोष्टी आवडल्या असतील तर आपण त्या इतरांना युट्यूबवरनच आपण व्हॉट्सअपवरनही शेअर करू शकता. तिथे 3 जे डॉट्स असतात तिथनं आपण शेअर बटन दाबून, बऱ्याच जणांना माहित नाहीये असं दिसतंय, काही जण जास्त टेक्निकल गोष्टी माहित नाहीये तिथे. मलाही माहित नव्हत्या, मी काही रिसेंटली शिकलो, कारण बऱ्याच वर्षांपासून या सर्व गोष्टी जास्त वापरात नाहीये. तर आपण त्याचा वापर करू शकतो. ओके, प्रश्न आलेला तिथे. आजचा अशा पद्धतीने जर चांगलं वाटत असेल तर आपण दरवेळी असं करू शकतो. हेही आपल्याला कसं वाटलं तेही कळवा आपण चॅट बॉक्स मध्ये. जर हे व्यवस्थित वाटत असेल तर आपण अशा पद्धतीनेच आपलं सेटअप ठेवण्याचा प्रयत्न करू. 50 लाईव्स ऑफ ह्युमन ऑर एनी स्पीशीज. ओके, म्हणजे धृतराष्ट्रांना 50 जन्म मनुष्याचे घ्यावे लागले का? माहित नाही, त्यातले काही मनुष्याचे असू शकतील, त्याचं वर्णन नाहीये. पण इतर जन्मांमध्ये पुण्य किंवा पाप नाही घडत. प्राणी पुण्य किंवा पाप करत नाहीत, ते भोगतायत फक्त. पुण्य किंवा पाप जेव्हा अर्जन होतं ते फक्त मनुष्य जीवनामध्ये अर्जन होतं, तेही मर्त्य लोकांमध्ये. स्वर्ग लोकांमध्ये जरी मनुष्य शरीर मिळालं एखाद्याला, मनुष्य म्हणजे तेही मनुष्याचाच भाग आहे. जे 4 लाख मनुष्य योनी आहेत, 84 लाख पैकी 4 लाख मनुष्य योनी आहेत. तर त्यात ब्रह्म सुद्धा ही मनुष्यच योनीच आहे. स्वर्ग लोकातील इंद्र, चंद्र, वरुण, वायू हे सर्व देवी देवता आहेत, ते सुद्धा मनुष्य योनी मधलेच आहेत. तर मनुष्य योनीमध्ये ते सुद्धा फक्त मर्त्य लोकांमध्ये, भूलोकामध्येच व्यक्ती पाप किंवा पुण्य अर्जन करू शकतो. इतर लोक हे भोग योनी आहेत. म्हणून अर्जुन जेव्हा स्वर्गलोकात गेला तेव्हा उर्वशीने अर्जुनाला म्हटलं की मला तुझ्यासोबत भोग करायचा, तू मला आनंद दे, मला तुझ्यासोबत आनंद घ्यायचा. तेव्हा अर्जुन म्हणाला, नाही, तू माझ्या आई समान आहेस, कारण पुरुरवा जे माझे पूर्वज होते त्यांची तू पत्नी आहेस उर्वशी. तू जेव्हा पृथ्वी तलावर आली होतीस, पुरुरवांशी लग्न केलं होतं, ते पुरुरवा माझे पूर्वज आहेत, त्यामुळे तू माझ्या आजी पणजीप्रमाणे माझ्या आई समान आहेस. उर्वशी म्हणाले, अरे अर्जुन, इथं तसे नियम नाही आहेत, ही भोग योनी आहे, स्वर्ग आहे, आणि इथे कुठलंही पाप नाही लागणार जरी आपण दोघं जरी सुख उपभोगलं एकत्र तरी. तेव्हा अर्जुन उर्वशीला म्हणाला, तू जरी स्वर्ग लोकातली असलीस तरी मी या भूतलावरचा आहे आणि मी मनुष्य आहे भूतलावरचा, त्यामुळे मी अशा प्रकारे पापकृत्य करू शकत नाही. तेव्हा उर्वशीने अर्जुनाला शाप दिलेला की तू बृहन्नल किंवा तू एक नपुंसक बनशील 1 वर्षासाठी, आणि तो त्याला उपयोगी पडला. भगवंताने सांगितलं अर्जुनाला, तुझ्या या चरित्रवान वागण्यामुळे उर्वशीद्वारे तुला शापाच्या रूपामध्ये एक वरदान मिळालं, ज्याद्वारे तुझं क्षात्र तेज लपून ठेवू शकतील 1 वर्ष या अज्ञातवासामध्ये. 12 वर्षानंतर 1 वर्ष जो अज्ञातवास होता ते. तर फक्त मर्त्य लोकातील मनुष्य लोकांमध्येच आपण हे पुण्य अर्जन करू शकतो. तो मग 50 मधल्या कदाचित खूप साऱ्या जिवंतेचे मनुष्याचेही प्राप्त झाले असतील. लाईक पॉइंट, गिव्हन एक्झाम्पल ऑफ पर्सन केम इन कॅम्प टेम्पल वॉज नाईस. ओके, धन्यवाद, गुड लेसन फ्रॉम इट. प्रश्न, ओके. डिफरन्स बिटवीन इंद्रिय निग्रह अँड मनोनिग्रह. मन निग्रह आणि इंद्रिय निग्रह यामध्ये फरक काय आहे? तर मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे. शास्त्रांमध्ये आपल्या या सिस्टीमला एका रथाची उपमा दिलेली आहे की 5 इंद्रिय ही घोड्यांप्रमाणे आहेत आणि त्यांचे लगाम ते मन आहे, आणि जो रथ चालक आहे तो ती बुद्धी आहे, आणि रथावरती जो आरूढ आहे, जो प्रवास करतो, तो आपण आहोत, स्वतः आत्मा, आणि हा रथ म्हणजे आपलं शरीर आहे. तर इंद्रिय जे घोडे आहेत ते लगामानी बांधले गेलेले आहेत, आणि हा लगाम म्हणजे मन आहे. आणि लगाम कुणाच्या हातात आहे? रथचालकाच्या हातात आहे. रथचालक ही बुद्धी. त्यामुळे नॅचरल कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे? नैसर्गिक पद्धत कार्य करण्याची, जो प्रवासी आहे, जो आत्मा आहे, तो चालकाला आज्ञा देणार, बुद्धीला. बुद्धी मनाला नियंत्रित करणार, जे लगाम आहेत त्याला, आणि मनाद्वारे इंद्रिय नियंत्रित होणार. त्यामुळे इंद्रियांचा वेग आहे. वेग म्हणजे अर्ज, इच्छा कार्य करण्याची. मनोवेग आहे. तर हा मनोवेग किंवा इथे त्यांनी निग्रह म्हटलेला आहे, त्याचा विरुद्ध, त्यांना आवरणं. तर इंद्रिय जर संयमित नसतील तर मन नियंत्रित राहू शकणार नाही, आणि मग बुद्धी सुद्धा भांबावून जाईल.
म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनला म्हणतात तस्मात त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. म्हणून इंद्रिय आणि आदौ, सर्वप्रथम इंद्रियांना नियम्य भरतर्षभ, त्यांना नियमन कर, त्यांना नियमात ठेव. त्यामुळे तिथूनही नियमन चालू झालं पाहिजे इंद्रियांपासनं, आणि इथूनही बुद्धी तीक्ष्ण केली गेली पाहिजे आध्यात्मिक स्तरावरती आत्म्याद्वारे. तेव्हा जे मधलं मन आहे ना लगाम, तो संयमित आहे, तर तो भांबावून जाईल, अनकंट्रोल्ड कम्प्लिटली. तिथनं इंद्रिय खेचतात, तिथनं बुद्धी भूतकाळात पडलेली, करायचं काय, मन असं म्हणतंय, इंद्रिय तसं म्हणतायत, काय केलं पाहिजे, अरे पण तुझी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. म्हणून ही चर्चा सगळी बुद्धीची, स्थितप्रज्ञ, त्याची बुद्धी स्थित आहे, तो अशा प्रकारे इंद्रिय आणि मनाच्या बेभान वागण्याने विचलित होणार नाही, तो त्यांच्यावरती नियंत्रण ठेवेल, घट्ट पकडून लगाम. त्यामुळे इंद्रिय वेग किंवा इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह दोन्ही सोबत जातात, पण आधी बुद्धी तीक्ष्ण झाली पाहिजे आणि त्यासोबत इंद्रिय निग्रह झाले पाहिजेत. हे भगवान सांगतात अर्जुनाला, तस्मात त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, सर्वप्रथम इंद्रिय नियंत्रित कर आणि इथून सोबत बुद्धी ही तल्लख कर, आध्यात्मिक ज्ञानाद्वारे बुद्धीला वरती घेऊन चल, उच्च स्तरावरती, हेही भगवंत सांगतात. एक्झाम्पल ऑफ स्थितप्रज्ञ पर्सन. अर्जुन एक स्थितप्रज्ञ झाला भगवद्गीता ऐकल्यानंतर स्वतः, जरी तो विचारत असला तरी तो स्वतःही एक स्थितप्रज्ञ होता, आपल्या समोर ते करत आहोत. पण सर्व महान भक्त भगवंतांचे, युधिष्ठिर महाराज, अर्जुन, कुंती महाराणी, सर्व स्थितप्रज्ञ, 12 महाजन, स्वयंभू, नारद, शंभू, कुमारो, कपिलो, मनु, प्रल्हादो, जनको, भीष्मो, बलिर्वय्या, सखी वयम, 12 महाजन आणि इतरही महान भक्त सर्व भगवंतांचे, हे सर्व स्थितप्रज्ञ आहेत, शुद्ध भक्त भगवंतांचे. नारद मुनी आहेत, स्वयंभू ब्रह्मदेव आहेत, शंभू आहेत, शिवजी आहेत, हे सुद्धा स्थितप्रज्ञ आहेत, कुमार, कपिल, मनु. तर अशा पद्धतीने जो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो, आणि अशा अनेक 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 भक्तांचं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये. व्हॉट इज इझी, कंट्रोल इंद्रिय, डायव्हर्ट इंद्रिय. पुढे होईल चर्चा उद्याच्या सत्रामध्ये, तोच विषय आहे, कशा प्रकारे इंद्रियांना नियंत्रित करतो आणि कशा प्रकारे कार्यान्वित करतो. दोन्ही गरजेचं आहे. चुकीच्या स्थितीमध्ये त्यांना कंट्रोल केलं पाहिजे आणि योग्य परिस्थितीमध्ये त्यांना एंगेज केलं पाहिजे, त्यांना कार्यान्वित केलं पाहिजे. दोन्ही गरजेचं आहे. बोथ आर इम्पॉर्टंट. आणि व्हॉट इज इझी, बोथ आर डिफिकल्ट, बट वी हॅव टू. पण जेव्हा आपण उच्च स्तरावरचा अनुभव देऊ इंद्रिय आणि मनाला, तेव्हा दोन्ही सोपं होत जाईल, कारण हे सोपं नाहीये. पण आपण जर भगवंतांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या सेवेमध्ये आपण लागलो, त्यांच्या नामाचा जप केला, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर याद्वारे उच्च अनुभव मिळेल आणि या गोष्टी सोप्या होत जातील. त्यामुळे दोन्ही सोपं होत जाईल जर आपण आपलं मन आणि इंद्रिय ही सेवेमध्ये लावू भगवंतांच्या. तेव्हा कर्माची फळं आत्म्याला लागू होतात का, जी मागच्या आणि पुढच्या जन्मात आत्म्याबरोबर प्रवास करतात? हो, म्हणजे काय, जिथे कुठे आपण जाऊ तिथे ती कर्माची फळं आपल्या सोबत आहेत. जिथल्या कुठल्या शरीरात आपण प्रवेश करू, आपण सध्या आपलं जे शरीर आहे ते सुद्धा आपल्या पूर्वीच्या कर्माच्या फळांमुळे आहे. ज्याला या जन्मात जे ऍक्टिव्हेट होतो त्याला प्रारब्ध म्हणतात, आणि ह्या जन्मात जे ऍक्टिव्हेट झालेलं नाही त्याला संचित म्हणतात. ते कदाचित पुढच्या जन्मात ऍक्टिव्हेट होईल. त्यामुळे आपण सुटू नाही शकत. जिथं कुठं जाल तिथं ते कर्म सोबत आहेत. पण जर भक्ती मार्गावर आलो, एक एक हरे कृष्ण महामंत्र, एक एक हरिनाम, एक एक शब्द हरे कृष्ण महामंत्राचा हा कर्म जाळतोय आपलं, जे संचित आहे, जे साचलेलं आहे. एक मोठा कणकेचा गोळा आहे, उदाहरणासाठी मी सांगतोय, मोठा कणकेचा गोळा आहे, ते आपलं संचित आहे, खूप प्रचंड मोठा आहे. त्यातला एक गोळा काढून आपल्याला या जन्मात दिलेला आहे. आता ह्याच्या पोळ्या बनवा, ह्याच्या पोळ्या लाटा. आणि ते म्हणजे प्रारब्ध, या जन्मामध्ये ऍक्टिव्हेट जे झालेलं आहे कर्म ऑलरेडी, जे भोगतोय आपण आता, हे शरीर सुद्धा त्याद्वारेच प्राप्त झालेलं आहे, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि संचित आहे ते खूप मोठं आहे, त्यातलं प्रत्येक जन्मामध्ये थोडं थोडं दिलं जाईल. पण जेव्हा आपण हरिनाम घेण्यास सुरुवात करतो, भक्ती करण्यास सुरुवात करतो, ह्या सर्व गोष्टी जळत जातील हळूहळू. पद्मपुराणात म्हटलेलं एका श्लोकामध्ये, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णू भक्तिरत आत्मनाम. विष्णू भक्तिरत आत्म जे आहेत, क्रमेणैव प्रलीयेत, क्रमाक्रमाने हे सर्व विविध प्रकारचे कर्म आहेत ती जळून जातील. प्रलीयेत, त्यांचा प्रलय होईल. कुठल्या प्रकारचे कर्म आहेत? अप्रारब्ध,
फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम. टेक्निकली ह्याचं खूप विस्तृत चर्चा आहे भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये. तर नंतर कधी चर्चा करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकली कर्म आहेत, ती सर्व क्रमेण एव प्रलीयत, क्रमाक्रमाने ते जळून जाते. हरे कृष्ण प्रभूजी, खरे तर चर्चा आपण शरीर नसून आत्मा आहोत यावर करत आहोत. असा प्रश्न विचारत आहे की फक्त एक जिज्ञासा म्हणून विचारतो. थोडी तुमच्याबद्दल माहिती दिली तर, म्हणजे की आपण कोण आहे, भक्तीमध्ये कधी कसे आलात, हे ब्रह्मचर्य कधी स्वीकारले इत्यादी. आपल्याला एवढे ज्ञान कसे काय प्राप्त झाले, तुमची वैयक्तिक माहिती आहे, पण आम्हाला निश्चितच यातून प्रेरणा मिळेल. हरे कृष्ण. तर माझं नाव रासपती दास. अंदाजे 15 वर्षांपूर्वी 2006 मध्ये मी जेव्हा शिकत होतो इथे पुण्यामध्ये PICT कॉलेज कात्रजमध्ये इंजिनिअरिंग मी करत होतो, तेव्हा या काही भक्तांद्वारे या दिव्य ज्ञानाची माहिती मिळाली. आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांच्या दिव्य वाणीद्वारे, त्यांच्या दिव्य जे लेक्चर्स आहेत प्रभुपादांचे रेकॉर्डेड, त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याद्वारे खूप प्रेरणा मिळाली. आणि त्यानंतर 2011 साली 10 वर्षांपासून मी पूर्ण वेळ इथे मंदिरात सेवा करत आहे, पुण्याच्या इस्कॉन मंदिरामध्ये. याआधी मी सॉफ्टवेअर कंपनीत जॉब केला इथेच पुण्यामध्ये, कल्याणनगर. आणि काही वर्ष जॉब केल्यानंतर मी 10 वर्षांपासून पूर्ण वेळ मंदिरात सेवा करत आहे. आणि विविध प्रकारच्या प्रचाराच्या सेवा, मंदिरातल्या काही सेवा, ग्रंथ वितरण, गावागावांमध्ये भगवद्गीतेच्या स्पर्धा करणे विद्यार्थ्यांसाठी, त्यानंतर भगवद्गीतेचं वितरण वेगवेगळ्या खेड्यांमधून, गावांमधून, शहरांमधून, आणि इतरही अनेक कॉलेज मधील युवकांना, वेगवेगळ्या भारतातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजमधील युवकांना या दिव्य ज्ञानाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न, सेवा ही गेल्या 15 वर्षापासून करत आहे. पण गेल्या 10 वर्षापासून पूर्ण वेळ या ब्रह्मचारी आश्रमामध्ये आम्ही अनेक भक्त आहेत इथे, अनेक जण इथे राहून अशा प्रकारे भगवंतांची सेवा करत आहेत. आपण पुण्याच्या मंदिरात येऊ शकला तर नक्की आपण भेटू शकतो. आणि इतरही अनेक वेळा प्रचारासाठी वगैरे कोल्हापूर किंवा इतर अनेक ठिकाणी जाणं होतं माझं, तर आपण तिथे भेटू शकतो. कालच एक भक्त आले होते या कार्यक्रमामध्ये, आपल्या सहभागी आहेत, तिथे आले होते पुण्यात काही कामासाठी, ते भेटले, तर आपण मंदिरामध्ये भेटू शकतो. आणि एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले, हे प्रभुपादांची कृपा आहे, गुरु महाराजांची कृपा आहे, इथल्या सिनियर भक्तांची कृपा आहे, ज्यांच्याद्वारे इथे खूप सुंदर पद्धतीने सर्वांना, फक्त भावुकतेने नाही पण एका शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीने, जे आपले वैदिक संस्कृती, वैदिक शास्त्र आहेत ते किती महान आहेत आणि त्यात दिलेलं ज्ञान हे किती दिव्य आहे, हे श्रील प्रभुपादांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी हे खूप सुंदररित्या संपूर्ण जगाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ते जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, आपणही करत आहात या कार्यक्रमात सहभागी होऊन. तर आपणही यामध्ये सहभागी व्हा. हे जे आंदोलन आहे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा सर्वजण. हरे कृष्ण. मी काही खूप फार महान नाहीये आपल्याच प्रमाणे या जगातला एक जीव आहे, पण प्रभुपादांच्या आणि भक्तांच्या कृपेने अशा पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीमध्ये राहून आपापल्या क्षमतेनुसार ही सेवा करू शकतो, आपापल्या कौशल्यानुसार ही सेवा करू शकतो, पण सेवा करणं गरजेचं आहे, ज्याद्वारे आपला आणि आपल्यासोबत इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपण येतच आहात कार्यक्रमामध्ये, इतरांनाही आपल्या शक्तीनुसार आणि इतरांच्या इच्छेनुसार आपण त्यांना हे संदेश पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. श्रीकृष्णांची भक्ती केल्याने कर्माचे बॅड इफेक्ट्स कसे कमी होतात? भक्ती केल्याने हे कर्म कसे जातात? कारण कर्माचं मूळ आहे ते अज्ञान आहे. सर्व दुःखांचं या भौतिक जगतातलं मूळ आहे ते अज्ञान आहे. आणि हे अज्ञान म्हणजे आपलं खरं स्वरूप काय आहे. जेव्हा आपण या खऱ्या स्वरूपाच्या संपर्कात येतोय, भगवंतांचे आपण नित्य सेवक आहोत, भगवंतांचे अंश आहोत, जेव्हा या दिव्य ज्ञानाची आपल्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होईल, तेव्हा हे भौतिक अस्तित्व आपलं नष्ट होत जाईल. त्यामुळे ही कर्म नष्ट होत जातील. अशा पद्धतीने हे कमी होतात. कारण भौतिक जगताची निर्मिती याच्यासाठी झाली की सर्व जीव इथनं भगवत धामात परत जावेत आणि दिव्य आनंदात राहावेत भगवंतांसोबत.
त्यामुळे तेव्हा तो संबंध प्रस्थापित केला जाईल तेव्हा इकडच्या गोष्टी कमी होत जातील, ह्या गोष्टी जळत जातील. जसं एखाद्या कारागृहामध्ये एखादा कैदी सुधारला जात असेल, चांगले कार्य करत असेल, त्याच्यामध्ये सुधारणा घडत असेल, तर बऱ्याच वेळा त्याला सुधारणा झाल्यानंतर त्याला जबाबदारी दिली जाते, त्याला त्याची शिक्षा कमी केली जाते आणि त्याला या कारागृहातून बाहेर सोडलं जातं, त्याला जबाबदारी दिली जाते चांगली. अशा पद्धतीने जेव्हा व्यक्ती जो उद्देश आहे भौतिक जगताचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, आपलं खरं स्वरूप जाणतोय, तेव्हा भगवंतांच्या कृपेने या सर्व गोष्टी जळून जातात. कर्माची फळ आत्म्याला लागू होतात का, जी मागच्या आणि पुढच्या जन्मात आत्म्याला? हो, सर्वांसमोर, सर्वांसोबत, म्हणजे आपल्यासोबत आपण जिथे जाऊ तिथे कर्मफळ येतात. माझ्या हाच प्रश्न आधी होता. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण. पीपल कमिट सुसाइड, इट इज ड्यू टू देअर पास्ट कर्मा? नो. पास्ट कर्मामुळे फ्रस्ट्रेशन येईल, डिप्रेशन येईल, पण करायचं का नाही असे वाईट कृत्य हे तो प्रत्येकाच्या हातात चॉईस आहे. आणि जो असं करेल त्याला त्याची फळही भोगावी लागतील. हे बघा, जी परिस्थिती येते ती पूर्वकर्मानुसार येते, पण त्या परिस्थितीमध्ये मी काय करणार हे पूर्वकर्मानुसार निश्चित केलेलं नाहीये. आपण कठपुतली बाहुले नाहीये. जरी परिस्थिती त्या पद्धतीनं आली तरी आपल्या हातात आहे कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करायचं. आपण कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो ते कर्म आपण आत्ता करतोय, त्याने ह्याची फळं नंतर येतील. त्यामुळे हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे की पूर्वीच्या कर्मानुसार एक परिस्थिती निर्माण झाली आहे, पण त्या परिस्थितीमध्ये आपण दुसरं काहीतरी रिॲक्शन दिली चुकीची, तर त्याची कर्म परत भोगावी लागतील, आत्ता किंवा नंतर किंवा खूप उशिरा येईल. त्या कर्मावरती अवलंबून आहे. त्यामुळे अशी चुकीचे कृत्य करणं आणि सुसाईड, आत्महत्या वगैरे केली त्याचे शास्त्रांमध्ये वर्णन आहे. अशा व्यक्तीला घोस्ट किंवा भूत वगैरे अशी शरीर प्राप्त होतात. ज्या सुसाईड म्हणजे काय, तुमचं जे कर्मानुसार जे शरीर मिळालेलं आहे, स्थूल शरीर, ग्रॉस बॉडी, त्याच्यात जेवढा काळ तुम्ही राहणं निश्चित आहे या जन्मामध्ये, त्याच्या आधी तुम्ही त्याच्यापासून पळून जाताय त्या कर्मांपासून, तर मग पुढचं जे शरीर आहे ते तयार होईपर्यंत, ते तुम्हाला देईपर्यंत तुम्हाला सूक्ष्म शरीरामध्ये फिरावं लागेल. भूत म्हणजे काय आहे, त्याच्याकडे स्थूल शरीर नाही आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं, फक्त मनबुद्धी अहंकाराचं सूक्ष्म शरीर आहे आणि आत्मा आहे. त्यामुळे तो भटकतोय सूक्ष्म शरीरासोबत. मग तो भोग घेण्यासाठी कुणाच्या तरी शरीरात प्रवेश करेल, तो सूक्ष्म शरीरानुसार. सूक्ष्म शरीराद्वारे तो आत्मा, तो व्यक्ती त्या स्थूल शरीरात दुसऱ्याच्या एखाद्याचा प्रवेश करेल, कारण त्याच्याकडे फक्त सूक्ष्म शरीर, त्याला भोग दिसतोय पण तो त्याचा भोग करू शकत नाही, लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे त्याला गुलाबजामुन दिसत असेल पण तो खाऊ शकत नाही, कारण गुलाबजामुन हे स्थूल ग्रॉस आहे. तर त्याचा उपभोग घेण्यासाठी ग्रॉस इन्स्ट्रुमेंट पाहिजे, जे शरीर पाहिजे ग्रॉस, तेच त्याच्याकडे नाहीये. तर हे खूप दुःखदायक परिस्थिती आहे ती. अशा पद्धतीने एखाद्या भूताचं शरीर प्राप्त होणे किंवा भूत प्रेत पिशाच वगैरे अशा प्रकारच्या ज्या लोक आहेत त्या अशा पद्धतीचे कार्य केल्यानंतर तशी शरीर प्राप्त होतात. इस्कॉन मधले स्पीकर गळ्यात हार का घालतात? गळ्यात हार का घालतात? ओके, काही काही वेळेला गळ्यामध्ये हार, जे भागवत प्रवचन देतात त्यांना इतर जण जाऊन हार घालतात, कारण ते व्यासासनावर बसलेले आहेत, व्यासदेवांचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांच्याद्वारे मुखाद्वारे आपण भागवत ऐकत आहोत. मग त्यांच्या आदरासाठी त्यांना हार दिला जातो आणि तो हारही भगवंतांना अर्पण केलेला असतो. जसं आपण भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करतो, तसं भगवंतांना अर्पण केलेले फुलाचे हार जेव्हा आपण गळ्यात घालतो तेव्हा तो भगवंतांचा प्रसाद आहे, त्याद्वारे भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होते. ते भगवंतांचे महाप्रसाद आहेत ते फुलं. त्यामुळे ते एक भगवंतांची कृपा समजून आपण गळ्यात घालतो, ज्याद्वारे आपल्याला भगवंतांबद्दल बोलण्यासाठी भगवंत अजून प्रेरणा देतील. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा, धन्यवाद. फॉरेन मध्ये बुक डिस्ट्रीब्युशन करण्याचा मेन हेतू काय आहे? फॉरेन असो, भारत असो, कुठलाही देश असो, सर्व लोक अज्ञानात आहेत. सर्वांपर्यंत भगवद्गीतेचं, भगवंताचं ज्ञान पोहोचलं पाहिजे. प्रत्येक जीव हा भगवंतांचा पुत्र आहे. भगवद्गीता ही फक्त भारतीयांसाठी किंवा हिंदूंसाठी नाही, त्यातली सत्य ती युनिव्हर्सल आहेत, वैश्विक सत्य आहेत जी सांगितलेली आहे, सर्वांसाठी ऍप्लिकेबल आहे. ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं हा उद्देश. हाऊ टू अंडरस्टँड दॅट वी आर सफरिंग ड्यू टू अवर कर्मास. कारण कुठली गोष्ट आपोआप घडत नाही. जसं आपण आत्ता पाहतो, आत्ता मी काही कर्म केलं तर त्याचा रिझल्ट नंतर मिळतो, नंतर कर्म करू काही काही कर्मांचे रिझल्ट खूप उशिरा मिळतात.
काही कर्मांचे रिझल्ट या जन्मातले पुढच्या जन्मातही मिळू शकतात. त्यामुळं माझ्याच कर्मामुळे मी दुःख भोगतोय का नाही, शास्त्रम प्रमाण तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य भयाभूत. पण आपण जाणू शकत नाही सर्व गोष्टी कशा घडतायत. निश्चितच एकही गोष्ट आपोआप घडत नाही. ऍक्सिडेंटली या जगामध्ये कुठलीही गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे आणि त्याच्या मागे एक कार्य आहे, कर्म आहे. त्याच्यानुसार या गोष्टी घडत आहेत. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. विशुद्ध. विशुद्ध मीन्स पूर्णपणे शुद्ध. विशुद्ध म्हणजे पूर्ण शुद्ध, अतिशय पद्धतीने शुद्ध. ऑफ टॉपिक क्वेश्चन. ओके. हरे कृष्ण. राष्ट्रपती दास या नावाचा अर्थ काय? ओके. आपल्याला हे नाव कशाच्या अनुषंगाने दिले गेले आहे? तर हरे कृष्ण संस्थेमध्ये दीक्षा झाल्यानंतर पुरुषांना दास आणि आधी एक भगवंतांचं नाव, आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, आणि स्त्रियांना माताजी ज्यांना म्हणतात, पुरुषांना प्रभूजी म्हणतात. प्रभूजी म्हणजे तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा दास या अर्थाने म्हणतात. आणि स्त्रियांना माताजी. प्रत्येक परस्त्रीला मातेप्रमाणे पाहणे शास्त्रांमध्ये सांगितलेलं. तर त्यांना देवी दासी असं नाव होतं, म्हणजे राधिका देवी दासी किंवा यमुना देवी दासी अशा पद्धतीने. आणि पुरुषांना गोविंद दास किंवा गोपाल दास किंवा भगवंतांचं एखादं नाव आणि दास. म्हणजे रासपती दास हे नाव माझ्या आध्यात्मिक गुरुदेवांनी, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी जेव्हा दीक्षा झाली त्यावेळेस दीक्षेच्या एका विधीचा एक भाग आहे की त्या व्यक्तीला आध्यात्मिक नाव प्रदान केलं जातं. तर रासपती हे भगवान श्रीकृष्णांचं नाव आहे, जे वृंदावनात दिव्य लीला रासक्रीडेचं प्रदर्शन करतात. त्यांच्या दिव्य भक्तांसोबत अशा पद्धतीची एक आध्यात्मिकरित्या खूप महान लीला जी आपण भौतिक बुद्धीने समजू शकत नाही, अशा या रासलीलेचे जे पती आहेत ते रासपती असं भगवान श्रीकृष्णांचं नाव आहे. आणि त्यांचा दास मी बनावं हे माझ्या जीवनाचं ध्येय असावं या अर्थाने जे आध्यात्मिक गुरु आहेत ते शिष्याला हे नाव प्रदान करतात, आध्यात्मिक नाव. तर हा त्याचा अर्थ आहे. हरे कृष्ण. तर दीक्षेच्या वेळेस नाव बदलतं. बऱ्याच वेळा लोक विचारतात, अरे तुम्ही दास आहात, तुम्ही काय बंगालचे आहात का, एवढं छान मराठी बोलता वगैरे. तर सर्व हरे कृष्ण संस्थेतील सर्व जे भक्त आहेत त्यांचं सर्वांचं नाव दास किंवा देवी दासी, यमुना देवी दासी किंवा राधिका देवी दासी, ललिता देवी दासी अशा पद्धतीने त्यांचं नाव दिलं जातं. आणि त्यांना बोलवताना माताजी अनुषंगाने किंवा एक आई या दृष्टिकोनाने बोलवतात. आणि पुरुषांना प्रभूजी म्हटलं जातं. सर्वांना प्रभू किंवा प्रभूजी या अर्थाने बोलवलं जातं. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. खरं चर्चा. ओके. हा प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. श्रीकृष्णांबरोबर नेहमी रुक्मिणी सत्यभामा नसून राधा कशी असते? नाही, त्याही असतात. द्वारकाधीश जे कृष्ण आहेत त्यांच्यासोबत रुक्मिणी सत्यभामाही आहेत, आणि जे वृंदावन कृष्ण आहेत त्यांच्यासोबत श्रीमती राधाराणी. आणि रुक्मिणी सत्यभामा हे सुद्धा श्रीमती राधाराणींचेच विस्तार स्वरूप आहेत. त्या शक्तीच आहेत भगवंतांच्या, वेगळ्या रूपामध्ये आहेत, एका विस्तार स्वरूपामध्ये आहेत. त्याची नंतर आपण चर्चा करू विस्तारित स्वरूपात. वृंदावनामध्ये राधाकृष्ण, द्वारकेमध्ये आपण जाल तर रुक्मिणी सत्यभामा यांच्यासोबतही आहेत. त्यांच्या पट्टराण्या आहेत भगवंतांच्या. आपल्या पंढरपुरातही रुक्मिणी विठ्ठल आहेत. तर हा स्वकीय रस आहे, त्यांचं लग्न झालंय भगवंतांसोबत. आणि वृंदावनातला जो भगवंतांचा रस आहे तो परकीय रस आहे, त्यामध्ये जास्त मधुरता आहे. तो आध्यात्मिक स्तरावरती आहे, दिव्य स्तरावरती आहे. सेटअप चांगला आहे. ओके, धन्यवाद. हा सेटअप चांगला आहे, धन्यवाद. इतके ज्ञान मिळवल्या किती वर्ष लागले प्रभूजी तुम्हाला? तुमचे ज्ञान गुरु कोण आहेत? ओके. हे अनेक भक्त आहेत ज्यांच्या कृपेने हे प्राप्त झालं. सर्वप्रथम शील प्रभुपाद हरे कृष्ण संस्थेचे संस्थापक आचार्य, त्यांचे ग्रंथ, त्यांचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते. त्यानंतर माझे गुरुदेव श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे जे प्रवचन आहेत, त्यांच्या ज्या यात्रा आहेत, त्यांद्वारे खूप सारं आध्यात्मिक नरिशमेंट, पोषण होत जातं. आणि त्यासोबत अनेक प्रभुपादांचे शिष्य आहेत. परमपूज्य गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराज, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, त्यानंतर इतरही अनेक शिष्य आहेत प्रभुपादांचे. भक्ती चारू स्वामी महाराज जे गेल्या वर्षी
अशा अनेक भक्तांकडनं खूप प्रेरणा मिळून त्यानंतर परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज आहेत, अनेक महान भक्त आहेत, प्रभुपादांचे शिष्य आहेत, आणि इथे पुण्यामध्ये सुद्धा श्रीमान राधेश्याम प्रुवे तिथले अध्यक्ष आणि इतरही अनेक भक्त आहेत. अशा अनेक भक्तांद्वारे मार्गदर्शन आणि त्यांच्याद्वारे श्रवण करून या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे अनेक भक्तांद्वारे, आणि हे आपल्या जीवनात अवलंब करणं जास्त महत्वाचं आहे, उतरणं जास्त महत्वाचं आहे. तर अशा अनेक भक्तांच्या कृपेद्वारे या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर कर्मानुसार सुख दुःख मिळतात तर प्रयत्नांचे काय महत्व आहे? कारण प्रयत्न जे आपण कार्य करत आहोत ते सुद्धा एक कर्म आहे आणि त्याचंही फळ मिळणार आहे. असं नाही की ह्या जन्मात केलेल्या कर्माचं फळ या जन्मात नाही मिळणार आहे, नाही, मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीने अभ्यास नाही केला परीक्षेत, तो म्हटलं माझ्या पूर्वकर्मानुसार मी पास झालोच पाहिजे, असं नाही, ती मूर्खता आहे. पण जे सुख आणि दुःख आहे या जगामध्ये, या जन्मामध्ये येणार आहे, ते पूर्वकर्मानुसार फिक्स आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती करोडपती बनेल का नाही ते कदाचित फिक्स नसेल, पण करोडपती हो ना हो, तो किती सुखी राहील आणि किती दुःखी राहील. बऱ्याच लोकांना वाटतं पैसे आले म्हणजे मी सुखी आहे. नाही, तुम्ही विचारा करोडपती लोकांना, अरबपती लोकांना जाऊन, त्यांच्या जीवनामध्ये खूप वैताग आहेत, खूप समस्या आहेत. असं नाही की तुमच्याकडे पैसे आले म्हणजे तुम्ही सुखी आहे, नाही. आणि ह्या सर्व वैज्ञानिकांनी केलेला आहे, फक्त मी शास्त्रांद्वारे वगैरे सांगत नाहीये. सर्वात सुखी देश कुठला आढळला काही वर्षांपूर्वी सर्वे केला तर बांगलादेश. पहिल्या 3 सुखी देशांमधला देश बांगलादेश आहे, जो सर्वात गरीब देश आहे संपूर्ण जगामध्ये. अमेरिकेचा नंबर नाहीये सुखी देशांमध्ये. सर्वात जास्त क्राईम रेट अमेरिकेत आहे, जिथे जायची स्वप्न प्रत्येक भारतीय पाहतो. भारतातील 1.25 करोड पॉप्युलेशन साठी जेवढे जेल आहेत त्याच्या चौपट जेल, चौपट नाही 15 पट जेल, स्टॅटिस्टिक्स बघा तुम्ही जाऊन गुगलवरती, 15 पट कारागृह अमेरिकेत आहेत, जिथे आपल्या 1/4 लोकसंख्या आहे. म्हणजे आपल्या 60 पट म्हणजे पॉप्युलेशनच्या प्रपोर्शन मध्ये 60 पट जास्त लोक अमेरिकेत जेलमध्ये आहेत. गुन्हेगारी जास्त आहे. म्हणजे गुन्हेगारी का जास्त आहे? कारण लोक सुखी नाही आहेत. त्यामुळे सुख आणि दुःख सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. भौतिक सुविधा आणि सुख यांचा संबंध नाहीये, काही अंशी आहे, पूर्ण नाही असं नाही. तर त्यांनी एक सर्वे केला होता की भौतिक पैसे म्हणा किंवा सुविधा म्हणा, सुखसोयी म्हणा, ह्यांचा त्यांना एक्स ऍक्सिसवर टाकला आणि वाय ऍक्सिस वरती सुख किती आहे. तर जेवढ्या सुविधा जास्त आहेत तेवढं सुख वाढत जातं. कुठपर्यंत? एका ठराविक पद्धत, ठराविक पैसे किंवा काय म्हणता येईल त्याला, आर्थिक जी परिस्थिती आहे व्यक्तीची तिथपर्यंत. त्याच्या पुढे त्याचा रिलेशन नाहीये. म्हणजे बेसिक नेसेसिटीज एकदा फुलफिल झाल्या व्यक्तीच्या काही स्तरावरती, तिथपर्यंत सुख आणि पैसा यांचं कोरिलेशन आहे. तिथनं पुढे कम्प्लिटली काय म्हणतात त्याला, इनकोहरंट आहे, त्याच्याशी काही रिलेशन नाहीये. त्यामुळे सुख आणि दुःख हे ठरलेलं आहे. पण प्रयत्नानुसार तुम्ही कुठल्या पद्धतीने सुख प्राप्त करायचं ते बदलाल, कुठल्या पद्धतीने दुःख प्राप्त करायचं ते बदलाल. पण जे कर्म आता आपण करत आहोत त्याचीही फळं येतील, असं नाही, असं नाही, येणार नाही असं नाही. पण ती कदाचित ह्या जन्मात काही येतील, काही ती पुढच्या जन्मात येतील. त्यामुळे या भौतिक गोष्टींची सुख दुःख ह्याच्यासाठी धडपड करत बसण्यापेक्षा दिव्य ध्येय ठेवा, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. जे वैदिक शास्त्रांचा सर्वात उच्च प्रकारचा सार आहे, ज्याची चर्चा आपण इथं करत आहोत भगवद्गीतेच्या रूपामध्ये. त्यामुळे प्रयत्न करायचे नाही असं नाही, कारण तुम्ही काय करताय त्याच्यानुसार काय फळ येईल हे निश्चित आहे. तुम्ही काय कराल हे निश्चित नाहीये. काय कराल हे तुमच्या हातात आहे. त्यामुळं त्याच्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत आणि ते कुठल्या भावनेने करतो हेही महत्वाचं आहे. आणि आपण त्या स्तरावरही नाहीये की अरे हे सगळं आपोआप घडतंय. त्या स्तरावरती आपण नाहीये चेतनेच्या. त्या स्तरावर एखादा व्यक्ती असेल तर तो हे स्वीकार करेल, पण तो आहे त्या परिस्थितीला स्वीकार करेल, त्याच्यानी फ्रस्ट्रेट होणार नाही. त्यामुळे आपल्या स्तरानुसार आपण ह्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत. आपली कर्तव्य आपल्या चेतनेच्या स्तरानुसार केली पाहिजेत. जे आपण चर्चा केली मग अशी आपण बेभान होऊन गोष्टी नाही केल्या पाहिजे. जरी हे सत्य असलं तुम्ही जे म्हणताय ते, तरी सुद्धा या आणि अशाच प्रकारच्या धार्मिक प्रवचन संस्कार ऐकत असताना, पाहताना, पाहून ऐकत असताना डोळ्यावर झापड येते. यासाठी नेहमी डोळ्यावर पाणी मारणे किंवा रुमाल पाण्याने भिजवून डोळ्यावर फिरवावा लागतो, परंतु त्यांनी मनोनिग्रह कट्टर असल्याने सहज शक्य होते. पण तेच टीव्ही मालिका पाहताना या उलट असे का?
टीव्ही मालिका पाहताना तोंडावर पाण्याने मारावं लागेल किंवा रुमाल फिरवावा लागत नाही, असं का, असं विचारतो. कारण साहजिक तिथे आसक्ती आहे त्या गोष्टींप्रती. अनेक 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 जन्म आपण ह्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ज्याच्यामध्ये काही खरं तर मतितार्थ नसतो. अनेक वेळा काही गोष्टी चांगल्या असतात शिकण्यासारख्या, पण खूप कमी. पण बहुतांशी गोष्टीमध्ये काही मतितार्थ नसतो. अशा गोष्टींप्रतीच आपलं आकर्षण असतं, कारण आपण अनेक जन्म हेच करत आलोय आणि ह्याच्या वरचा आपण टेस्ट कधी घेतलेली नाहीये. ह्याच्या वरच्या गोष्टींचा जो आनंद आहे, त्या गोष्टींचा आनंद कधी आपण चाखलेला नाहीये. त्यामुळे अशा गोष्टीं प्रती साहजिक आपल्याला हे आकर्षण निर्माण होणार. म्हणून आपण या भक्ती मार्गावरती प्रगती करून अशा प्रकारे एका प्रामाणिक, आणि बऱ्याच वेळा अशा प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम हे असतात, ते बऱ्याच वेळा त्याच्या मागचा मूळ उद्देश समजावून न घेता फक्त एक आध्यात्मिक जरी म्हणत असू त्याला कर्मकांड पद्धतीने केल्या जातात त्या गोष्टी. त्यामुळे अशा गोष्टींद्वारे, अशा सत्संगांद्वारे किंवा अशा धार्मिक कार्यक्रमांद्वारे आपली भगवंतांप्रतीची रुची आहे, आध्यात्मिक सत्यांप्रतीची जी रुची ती वाढत नाही. ते एक मेकॅनिकल पद्धतीने होत राहतं, त्याचा फायदा नाही होणार. अरे बापरे, खूप उशीर झालेला आहे. ठीक आहे, आपण पटकन पाहूया. त्यामुळे आपण योग्य मार्गावरती आहात. आपण कार्यक्रमात येत राहा, हरे कृष्ण जप करत राहा, करत असालही कदाचित, आणि हळूहळू या गोष्टी घडतील. ह्याला वेळ लागेल. आपोआप एकदम एका रात्रीत बदल नाही घडणार. ह्याला वेळ लागेल. जेवढं आपलं हृदय शुद्ध होत जाईल, जेवढा आपण जप करत जाऊ, जेवढा आपण श्रवण करत जाऊ, तेव्हा हळूहळू या गोष्टी होत जातील. Once a jiva is born, he or she has duties to perform for others connected to him. When he does such karma, it's considered unfair. What about charitarth then? When devoted completely so. नाही मला समजला प्रश्न. He or she has duties to perform, correct? Connected to him, for others connected to him. Considered unfair. Who considers unfair? What about, तुम्ही परत एकदा प्रश्न लिहा म्हटलेस. What about चरितार्थ then? Devoted completely. नाही, डिवोटेड कम्प्लिटली याचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा, परिवारामध्ये सुद्धा कम्प्लीट डिव्होशन असू शकतं एखाद्याचं. तो गृहस्थ आश्रमामध्येही सुंदररित्या भक्ती करू शकतो. इस्कॉनमध्ये 99.99 जे भक्त आहेत ते गृहस्थ आश्रमात आहेत, आणि इतरही सर्व संप्रदायांमध्ये 99% भक्त हे गृहस्थ आश्रमामध्ये आहेत, आपल्या परिवारासोबत भक्ती करत आहेत. त्यामुळे आपण परिवारासोबतच्या इतर सर्व गोष्टी करून भगवंतांची भक्ती करू शकतो खूप चांगल्या पद्धतीने. त्याच्याबद्दल वाद नाही. आज आवाज कमी वाटला, ओके ठीक आहे. बाकीच्यांना कसा वाटला आवाज? त्यांना एकट्यांनाच कमी वाटत आहे का बाकीच्यांनाही कमी वाटत? खूप छान वाटली, आपली माहिती प्रेरणादायक आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. नाही, आवाज मोठा होता. ओके, धन्यवाद. नामाने संचित कसे जळते, मी चर्चा केली याची. भगवंतांशी संबंध येईल तेव्हा सर्व कर्म जळून जाईल. जेव्हा आपण आपल्या स्वरूपासाठी जातो, जो उद्देश आहे आपल्या या अस्तित्वाचा, भगवंतांचं नाव आहे अतिशय शुद्ध आहे. संचित हे अशुद्ध आहे कर्म. त्या शुद्धाच्या संपर्कात आल्यानंतर अशुद्ध जळत जाईल. या ज्ञानाद्वारे सुद्धा कर्म, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणस, ज्ञानाच्या अग्नीद्वारे सुद्धा कर्म जळतं. कारण ते कर्म कशासाठी आहे? जोपर्यंत आपल्याला भगवंतांपर्यंत नेण्यासाठी या भौतिक जगातल्या सर्व दुःख सुख सर्व गोष्टी आहेत. जेव्हा तो उद्देश प्राप्त होतोय तेव्हा या बाकीच्या गोष्टी निघून जातात. आणि बऱ्याच वेळा काही गोष्टी ठेवल्या जातील ते उद्देश पूर्ण करण्यासाठी. बऱ्याच वेळा लोक म्हणतात भक्त असू नये, कसं काय त्याच्या जीवनात दुःख आलं. नाही, ते आलं तरी त्याची भक्ती त्याच्यामुळे तीव्र होते. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. कारण दुःख येणार आहे, शरीर आहे, ते शरीर आजारी पडणार आहे, म्हातारं होणार आहे, मरणार आहे, या गोष्टी होणार आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण ते होत असताना जर त्याची प्रगती होत असेल, भगवंतांकडे जात असेल, तर पुन्हा या गोष्टी नाही होणार या जीवनानंतर. ते जास्त चांगलं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. जपमाला बॅग मध्ये का जपतात? माळ इथे तिथे लागू नये म्हणून. हे बोट असतं ते आपोआप बाहेर येतं जपमाळेतनं, ते माळेला लागत नाही. जे आपण स्पर्श करत नाही माळेला, तर्जनी ज्याला म्हणतात, ज्याला आपण तर्जन करतो, ताडतो इतरांना, हे अशुद्ध समजलं जातं शास्त्रानुसार. ते माळेला हात लावत नाही. ते बोटही बाहेर येतं, माळा सुरक्षित राहते. माळ जपमाळ ती इकडे तिथे लागत नाही, तिला घेऊन जाणं सोपं पडतं, म्हणून त्याला गोमुख म्हणतात. फक्त हरे कृष्ण किंवा इस्कॉन मध्ये नाही, इतरही संप्रदायांमध्ये या गोमुखाचा वापर केला जातो.
फक्त ती एक वेगळ्या पद्धतीने बनवली जाते गौडीय वैष्णवांची माळ. त्याच्यासाठी या जपमाळेमध्ये या बॅगमध्ये बीड बॅग ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये जप केला. कॅन वी कम्युनिकेट पर्सनली? हो, करू शकतो आपण. व्हॉट्सअप ऍडमिनला कळवा, त्यांच्याशी आपण त्यांच्या थ्रू आपण संपर्कात येऊ शकतो. हरे कृष्णा. डज चॅन्टिंग हेल्प टू नलिफाय unintentional mistakes we made or our future mistakes, or it will treat as karma and one more life required to nullify? नाही, आतापर्यंत जी चुकीची कार्य केलेली आहेत, ज्या गोष्टी केल्या त्या सर्व जळून जातील. पण ह्या उद्देशाने जर करत असेल व्यक्ती की आता मी चुकीचं कार्य करतो आणि मग जप करून सर्व नष्ट करतो, तर मग ते चुकीचं आहे, तो अपराध आहे हरिनामाप्रती. आणि फ्युचर मिस्टेक्स या होणार नाहीत जर आपण चांगल्या पद्धतीने जप केला तर. आणि अनइंटेन्शनल आपल्या इच्छे विरुद्ध जर होत असतील, इच्छेशिवाय होत असतील, तर त्या गोष्टी या एवढ्या गंभीरतेने नाही घेतल्या जात. वी इक्वली एन्जॉय लाईक भगवद्गीता क्लास अँड क्वेश्चन आन्सर सेशन. थँक्यू फॉर युअर टाइम. हरे कृष्ण. धन्यवाद. पित्र का घालतात? पितृलोकामध्ये आपले पूर्वज आहेत, त्यांना भगवंतांचा प्रसाद प्राप्त व्हावा, त्यांना तिथनं मुक्ती होऊन पुढची त्यांची वाट मोकळी व्हावी, त्यांना पुढची शरीर मिळावे. आणि पितृलोकामध्ये त्याचं गरुड पुराणात खूप विस्तृत वर्णन आहे, नंतर कधीतरी आपण चर्चा करू शकू. तर त्याचं वर्णन आहे कशा पद्धतीने व्यक्ती मेल्यानंतर कुठे कुठे जातात, कुठे प्रगती होते, पितृलोकात कधी जातात. तर अशा पद्धतीने त्यांच्या उद्धारासाठी त्यांना विष्णू प्रसाद दिला जातो. हे खरं पितृपक्ष आहे. आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वैष्णवांना, ब्राह्मणांना भोजन दिलं जातं त्या विष्णू प्रसादाचं, ज्याद्वारे त्यांच्या प्रार्थनांद्वारे पितृंचा उद्धार, पितरांचा उद्धार व्हावा. वर्षातनं एकदा दिलं जातं, कारण पितरांचा एक वर्ष, आपलं एक वर्ष हे पितरांचा एक दिवस आहे त्यांच्या प्लॅनेट सिस्टीम मध्ये. कारण टाइम हा एक्सपांड होत जातो वरती जाऊ तसं. जसं ब्रह्मदेवांचा दिवस एवढा मोठा आहे, तसं पितरांचा आपलं एक वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस आहे. ते दिवसातनं एकदा त्यांना ते भोजन मिळतं, जेव्हा आपण वर्षातनं एकदा अर्पण करतो. जो पितृपक्ष असतो तो त्यांचा लंच टाइम आहे तिकडचा, त्यामुळे त्यांना तिथे भगवंतांचा प्रसाद मिळतो. आत्मिक समाधान मिळत आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. पित्र का घाल आपण चर्चा केली. आपले कर कृत्य कुठल्या जन्मातले आहे कसे कळते? नाही कळत. गहना कर्मणो गती भगवंत सांगतात. मी म्हणालो आपल्याला गहन आहे, ते समजून घेऊ नाही शकत आपण. खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप 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 कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे आपण भक्ती मार्गाचा स्वीकार करून प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भूतानना हॅपीनेस इंडेक्स, भूतान हॅपीनेस इंडेक्स जगात जास्त. भूतान सर्वात जास्त आहे. पहिल्या 3 का पहिल्या 5 मध्ये बांगलादेश होता. मी म्हटलं पहिल्या 2, 3, 4, 5 मध्ये बांगलादेश होता. भूतान सर्वात जास्त आहे. पहा, असं काही फार मोठा प्रगत आणि टेक्निकली ऍडव्हान्स्ड वगैरे देश नाहीये. हॅपीनेस इंडेक्स आजकाल गुगलवर सगळं फास्ट समजतं लोक. नागदेवनी हनुमानला सांगितलं की रामायण घडलेलं आहे, तसंच महाभारतचं सुद्धा आहे का? या सर्व लीला प्रत्येक युगांमध्ये घडत असतात. ब्रह्मदेवांच्या प्रत्येक दिवसामध्ये एकदा भगवान श्रीकृष्ण स्वतः येतात. भगवान रामचंद्र सुद्धा एकदा येतात ब्रह्मदेवांच्या दिवसामध्ये एकदा. तर ह्या सर्व लीला ब्रह्मदेवांच्या प्रत्येक दिवसामध्ये घडत असतात, पुन्हा 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 पुन्हा. कारण आध्यात्मिक जगत नित्य आहे. भौतिक जगतामध्ये भगवंत येत राहतात आणि लीला करत राहतात जीवांना आकर्षित करण्यासाठी. ऑल आन्सर्स व्हेरी कन्व्हिन्सिंग प्रभूजी. हरे कृष्णा. धन्यवाद. एव्हरीवन किल्स कॉकरोचेस अँड रॅट in their house. In this case also there will be bad karma. हो, या प्राण्यांना मारणं सुद्धा हे सुद्धा पाप आहे. पण सगळं समान नाही. मनुष्याला मारणं खूप महापाप, वैष्णवांना त्रास देणं, मारणं हे तर अतिशय महान पाप. पण त्यानंतर मग इतर प्राणी आले, गाय आणि इतर सर्व. त्यानंतर इतर बाकीचे प्राणी आहेत, त्यानंतर किडे मकोडे वगैरे, त्यानंतर मग वनस्पती, भाज्या, अन्नधान्य इत्यादी. त्यामुळे कर्म सगळीकडे आहे. त्यामुळे असं नाही की व्हेज खाल्लं म्हणजे त्याच्यात कर्म नाहीये, त्याच्यात सुद्धा कर्म आहे, पण खूप कमी अंशी आहे. पण भक्तांना तेही नाही, कारण ते भगवंतांना अर्पण करून खातात, भगवंतांना नैवेद्य लावून खातात, त्यामुळे तेही कर्म नाही. त्यामुळे ह्या प्राण्यांना मारणं सुद्धा हे पाप आहे. आपण त्यांना मारलं नाही पाहिजे. त्रास होत असेल तर त्यांना दूर केलं पाहिजे, हा प्रयत्न केला पाहिजे. वॉइस फॉर टुडे सेशन वॉज ॲज एक्सपेक्टेड. ओके, नॉट लो, नॉट व्हेरी हाय, ॲव्हरेज होता. ओके, थँक्यू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण. खूपच सुंदर, धन्यवाद. आपण आपल्याला जर कार्यक्रम आवडत असेल तर इतरांनाही माहिती द्या, इतरांनाही जोडण्याचा प्रयत्न करा, आणि आपले जे रेकॉर्डिंग्स आहेत तेही इतरांपर्यंत पोहोचवा. बऱ्याच वेळा लोकांना ह्याच वेळात येण्यासाठी जमत नाही,
कदाचित ते त्यांच्या वेळेमध्ये हे कार्यक्रम ऐकू शकतील आणि त्याचा लाभ त्यांना होऊ शकेल. मराठीमध्ये पहिल्यांदाच करत आहे. माझी मराठी एवढी काही खूप छान नाहीये. खास करून आध्यात्मिक गोष्टी चर्चा करण्यासाठी कधी केले नव्हते. गेल्या 2-3 महिन्यात सर्वप्रथम मी चालू केलं मराठीमध्ये बोलण्यासाठी. बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत युवकांसाठी वगैरे इंग्रजी भाषेतच करत होतो 10-12 वर्ष कार्यक्रम. पण मराठीत करण्याचा प्रयत्न करत आहे. काही गोष्टी कदाचित खूप व्यवस्थित होत नसतील, काही शब्द आठवत नाहीत कधी-कधी. तर आपण हळू-हळू सवयीने होईल. आपण सर्वजण सहन करत आहात आणि उत्साहाने येत आहात. याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक यू प्रभूजी. आज खूप उशिरापर्यंत थांबले तुम्ही. हो, खूप उशीर झालेला आहे. खूप छान व अप्रतिम विश्लेषण, माहिती. खूप धन्यवाद. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तुमचे कसाई विषय काय मत आहे? ते रोज किती हत्या करतात? हा, मग आहे पुढे त्यांच्यासाठी मांडून ठेवलेले खूप. त्यांना ज्ञान मिळालं पाहिजे. 6 व्यक्ती, फक्त मारणारा नाही. जो मारतो, जो खातो, जो शिजवतो, जो ट्रान्सपोर्ट करतो, जो त्याला स्पॉन्सर करतो, जो खातो, जो वाढतो, 6 जणांची चर्चा आहे. भगवद्गीतेत आहे. या 6 जणांना यामध्ये सहभागी व्हावं लागतं. त्यामुळे हे दुर्दैव आहे. त्यांना अज्ञानात असल्यामुळे आपण वाल्याची गोष्ट ऐकतो, त्यानंतर मृगारीची गोष्ट आहे. नारद मुनींनी त्यांचा उद्धार केला. तर हे ज्ञान पोहोचवलं गेलं पाहिजे लोकांपर्यंत. कर्माचं एक पूर्ण सेशन आहे, ज्याची आपण नंतर चर्चा करू. त्याच्यात खूप विस्तारित स्वरूपात डिटेलमध्ये याची चर्चा आहे. मराठी चांगली आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तुमची महानता आहे, तुम्ही ह्याला चांगलं म्हणत आहात सर्वजण. पण मी प्रयत्न करतोय जेवढं चांगलं होईल तेवढं करण्याचं. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. खूप उशीर झालेला आहे. 9:54 झालेले आहेत. आपण इथे थांबूया आणि आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता पुन्हा माझ्या मते 54, 55, 56, 57 4 श्लोक झाले. 58व्या श्लोकापासून आपण उद्या पुन्हा चर्चेस सुरुवात करूया. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.